Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's so wonderful to be in the presence of God देवाच्या सहवासात असणं नेहमी चांगलं and to hear His word of God is much better. आणि त्याचा शब्द ऐकणं अजून चांगलं. Amen. एक तर देव चांगला, माझ्या देवाचा शब्द चांगला, त्याच्या सहवासात राहणं अजून चांगलं. सगळं चांगलंच आहे. Goshen is waiting for you. गोशेन तुझी वाट पाहत आहे. Goshen is waiting for you. गोशेन प्रांत तुझी वाट पाहत आहे. We'll open our Bibles to Hebrews chapter 10 verses 35 and 36. इब्रीकरास पत्र 10वा अध्याय 35 आणि 36 वचन आपण यावेळेला सर्वांनी काढू. सगळ्यांना नम्र निवेदन आहे, सगळ्यांनी आपापल्या जागेवर खाली बसून घ्या प्लीज. बायबल बाहेर काढा, बायबल उघडा. इब्रीकरास पत्र 10वा अध्याय 35 आणि 36. Cast not away therefore your confidence, which has great recompense of reward. For you have need of patience, that after you have done the will of God, you might receive the promise. इब्रीकरास पत्र 10वा अध्याय 35 आणि 36 वचन म्हणतं, तर ज्याचे मोठे प्रतिफळ आहे तो आपला भरोसा तुम्ही टाकून देऊ नका, कारण तुम्हाला सहनशीलतेचे अगत्य आहे, यासाठी की तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने दिलेल्या वचनाचे फळ तुम्हाला मिळावे. Praise God. देवाला धन्यवाद. Paul is saying, पॉल इथे म्हणतो, you need patience. तुमच्यामध्ये धीराची गरज आहे. That's where we lack. आणि तिथे आपण कमी पडतो. God is ready to give us anything and everything. परमेश्वर आपल्याला सगळं काही, सर्व काही द्यायला तयार आहे. But time is very important. पण वेळ फार महत्वाची असते. In His time. देवाच्या वेळेमध्ये, And that requires patience. आणि देवाच्या वेळेमध्ये म्हटलं की त्यात आपल्या धीर असायला हवा. In patience and faith you can inherit the kingdom. आणि धीरानं, विश्वासानं तुम्ही देवाचं राज्य हातात घेऊ शकता. So do not stop trusting in God. तर देवावरचा विश्वास जो तुम्ही ठेवलेला आहे तो मध्ये सोडून देऊ नका. Your faith in Him will bring a great reward. तुमचा जो देवावरचा विश्वास आहे तो तुम्हाला मोठं प्रतिफळ देणार आहे. Amen. आमेन. Even when life seems to be unfair, आणि आयुष्य जरी तुम्हाला कधी कधी अन्यायी वाटलं, even when everything falls apart, आणि कधी कधी जेव्हा सगळं काही ढासळल्यासारखं वाटलं, and it seems that you can never make out, आणि असं वाटायला or come लागलं out, की आता संपलं, खलास, आता काय आपण परत वर येत नाही, तेव्हाही you need to hold on to God. उलट तेव्हाच आपण देवाला धरून राहिलं पाहिजे. Because God's promise will come to pass. कारण देवाचं अभिवचन तर खरं ठरणारच आहे. Amen. Amen. So be patient, तर धीराने राहा, keep going. पुढे जात राहा. After you have done the will of God, देवाची इच्छा तुम्ही पूर्ण केल्यानंतर धीराने पुढे जात राहा. you will receive what He has promised. आणि देवाने जे अभिवचन दिलंय ते तुम्हाला मिळेल. That's what Hebrews 10:35 and 36 says. असं इब्रीकरास पत्र 10वा अध्याय 35 आणि 36 मध्ये लिहिलेलं आहे. Amen. खचायचं नाही, हारायचं नाही. You know, Joseph's family योसेफाचा परिवार was in a tremendous mess. प्रचंड बर्बादीत गेला. But yet God had a plan. तरी सुद्धा देवाची त्यांच्यासाठी योजना होती. In your mess, God has a plan. तुझ्या बर्बादीत देवाची तुझ्यासाठी योजना आहे ना बेटा. But you see the mess, you don't see God's plan. पण तू बर्बादी बघतो, तू देवाची योजना बघत नाही. नजर तिकडनं इकडे लाव. There was jealousy in the family. त्यांच्या परिवारामध्ये, फॅमिलीमध्ये ईर्ष्या आली. There was division in the family. त्यांच्या फॅमिलीमध्ये फूट पडली. Joseph was betrayed and sold. आणि योसेफाला मग फसवण्यात आलं, त्याला विकण्यात आलं. Jacob believed his son was dead. आणि याकोबाने मग असा विश्वास ठेवून टाकला की माझा मुलगा मेलेला आहे. And he mourned for years. आणि वर्षोनवर्ष त्याने दुःख केलं की माझा मुलगा मेला. The brothers carried guilt all their lifetime. आणि त्या भावंडांनी आयुष्यभर ती दोषी भावना आपल्या हृदयामध्ये ठेवली, कारण त्याच्या मागचं कारण तेच होते. They lived with shame all their life. आणि आयुष्यभर त्याची भावंड लज्जेत जगली. It seemed असं वाटलं that nobody is going to come out of this mess. की आता या बर्बादीतनं कोणी बाहेर येणार नाही, आता हे असे फसलेत की बस. For years वर्षोनवर्ष there was no hope of restoration. आशाच नव्हती काही की हे पुनर्वसित होतील, की फॅमिली परत वर येईल, का त्यांचं काही भलं होईल. A home once filled with love एक घर, एक परिवार जो एकेकाळी प्रेमाने भरलेला होता, became a house of sorrow. तो दुःखाचं घर आणि परिवार झाला. The air was heavy. आणि हवेमध्ये ते ओझं जाणवायला लागलं. There was no
spoken word, बोललेला शब्दच नाही, बोलणं नाही, but each one knew in their heart बोला चाली नाही घरामध्ये कोणाची कोणाशी, पण प्रत्येकाला आपल्या हृदयात तर माहिती that होतं something is wrong in the family. की आपल्या फॅमिलीत काहीतरी चुकलेलं आहे, काहीतरी घोटाळा झाला आपल्या परिवारात. There was this unspoken pain. आणि एक अवर्णनीय न बोलता येईल अशी वेदना होती, वेदना. Nobody wanted to come out of it. आणि कुणाला त्यातनं बाहेर पडायची इच्छाच नव्हती की जसं चाललंय तसं चालू दे. Nobody wanted to face it. कुणाला तोंड द्यायची इच्छा नव्हती त्या But गोष्टीला. what no one saw, पण जे कुणीच पाहिलं नाही that God was still in control. की देवाचं तरी नियंत्रण होतं, ताबा होता, जे कोणी पाहिलं नाही. God was still in control of that family. आणि देवाचा तरीही त्या परिवारावरती ताबा होता, नियंत्रण होता, जे कुणालाही दिसत नव्हतं पण देवाला माहित होतं. That's why Joseph, after many years, said आणि म्हणून योसेफ अनेक वर्षांनंतर म्हणाला बघा, in Genesis 50 verse 20, उत्पत्तीचा 50वा अध्याय त्यातल्या 20व्या वचनामध्ये तो म्हणाला but as for you, की तुम्ही thought evil against me, माझ्या विरुद्ध वाईट योजलं, but God meant it unto me for good. पण देवाने त्यातनं माझं चांगलं केलं. He meant good for all of us, आणि देवाने आपल्या सगळ्यांसाठीच त्यातनं काहीतरी चांगलं केलं, to bring to pass as it is this day to save much people alive. की अनेक लोकांना. उत्पत्ती 50 त्यातलं 20. 20वं वचन ऑलरेडी. उत्पत्ती 50:20, तुम्ही तर माझ्याविषयी वाईट योजले, पण आजच्या प्रमाणे पुष्कळ लोकांना वाचवावे म्हणून देवाने ते बऱ्या करताच योजलेले होते. See, there will always be the pain of Canaan आणि नेहमी कनान देशातल्या वेदना तर असणारच आहेत. before the peace of Goshen comes. गोशेन प्रांतातली शांती येण्या अगोदर कनान देशातल्या वेदना सोसाव्या लागतील. And most of you are going through the phase of Canaan आणि experience. तुमच्यातली अनेक माणसं आत्ताला सध्याला कनान देशातल्या त्या अनुभवातनं जातायत, जिथं वेदना आहे, दुखत आहे, खुपत आहे, त्रास होतोय. But don't give up, पण हार नका because मानू. your Goshen is coming. अशी हार नाही मानायची बेटा, कारण तुझा गोशेन येत आहे. God has prepared and kept Goshen, देवाने तयार करून ठेवलेलं आहे गोशेन. but He will not take you to Goshen unless you go through Canaan. पण जोवर तू कनान देशातनं जात नाही, देव तुला त्या गोशेन प्रांतात नेणार नाही. How you respond in the land of Canaan will decide whether you get Goshen or not. त्या कनान देशात जे काही होत आहे त्याला तू काय प्रतिसाद देतो याच्यावरनं ठरेल की शेवटी तू त्या गोशेन प्रांतात जाणार आहेस की नाही जाणार आहेस. Your proving is not in Goshen, your proving is in Canaan. गोशेन प्रांतात गेल्यावर तू काही सिद्ध करण्यासारखं राहत नाही बेटा. कनान देशामध्ये त्रास सोसत असताना सिद्ध करून दाखवा, करके बताओ. Your patience is required in Canaan, not in Goshen. तुमचा धीर कनान देशामध्ये गरजेचा आहे, गोशेन प्रांतात नाही. Before the family could be reunited, तो परिवार, ती फॅमिली परत एकत्र येण्या अगोदर they had to be broken. ते तुटावे त्यांना तुटावं लागलं. Each family member has to be broken. आणि फॅमिली म्हणजे फॅमिलीतल्या प्रत्येक सदस्याला तुटावं लागलं. Unity does not come ऐक्य असं unless येत the नाही. family member, each one of them is broken before God. ऐक्य तसं येत नाही बेटा. फॅमिलीत सुद्धा ऐक्य तसं येत नाही जोवर फॅमिलीतला एक आणि एक माणूस देवाद्वारे तुटत नाही, तोवर त्या फॅमिलीत ऐक्य येणार नाही. Are you getting me what I'm saying? God has to deal with each one God, of us. yes, God will deal with each member of your आणि family. देव तुझ्या फॅमिलीतल्या पण प्रत्येक सदस्याला हाताळेल. And once आणि एकदा का He sees that you are prepared, देवाला कळलं की आता हा किंवा ही तयार आहे, then you will see unity in Goshen. मग तुम्हाला गोशेन प्रांतात ऐक्य दिसेल. Amen. Amen. Before healing could come, आरोग्य येण्या अगोदर they had to go through pain. त्यांना वेदनेतनं जावं लागलं. Before Goshen, गोशेन येण्या the अगोदर place of provision, पुरवठ्याची जागा the येण्या place अगोदर, of peace, गोशेनची पुरवठ्याची जागा, शांतीची जागा ती येण्या अगोदर there had to be Canaan, त्यांना कनान देशात तर ते सगळं सोसावं लागणार. the place of suffering and the place of आणि testing. कनान म्हणजे त्रासांची जागा, जिथे पारख होते, कसोटी होते, परीक्षा होते, आयुष्य अख्खं कसोटीला लागतं, ती जागा आहे कनान. See, without suffering there can be no testing. बघा, त्रासांशिवाय परीक्षा होत नसतात. तुझी परीक्षा घ्यायला तुला थोडं टोचावं तर लागेल. So Joseph's home was not a place of peace. तर योसेफाचं घर काही शांतीची जागा नव्हती तेव्हा. His brothers were full of hatred about him. त्याची भावंडच त्याच्या विरुद्ध इतकी तिरस्काराने भरली की बस. They could not stand his dreams. सख्खी भावंड, त्यांना सहन नाही झालं की याला कशी ही सगळी स्वप्न पडलेली आहेत. Sometimes our own people will be against us because we have the dream of God. कधी कधी आपली स्वतःची माणसं आपल्या विरुद्ध असतात का आपल्यामध्ये देवाची स्वप्न असतात म्हणून. Because we have love for God. आपलं देवावरती प्रेम आहे म्हणून कधी कधी आपले स्वतःचे लोक सुद्धा आपल्या विरुद्ध उभे राहतात. They will not understand you. नाही समजून घेणार ते लोक तुम्हाला. and it's a part and a parcel of that life.
And because you have Jesus, आणि तुमच्याकडे येशू असल्यामुळे the devil will be after you. सैतान तुमच्या मागे हात धुवून लागणारच आहे. And because you have Jesus, आणि तुमच्यामध्ये येशू असल्यामुळे he will take you to Goshen land. तो तुम्हाला गोशेन प्रांतात पण नेणार आहे. So now these brothers, they plan to destroy Joseph. आता या सख्या भावंडांनी योजना केली, प्लॅनिंगच केलं की आपण ना योसेफाचा नाश करूया. I'm talking about a believer family. मी बिलीव्हर फॅमिली विषयी बोलतोय. ज्यांचा Joseph's जिवंत family देव- was a believer family. योसेफाची फॅमिली, योसेफाचा परिवार बिलीव्हर परिवार होता. But nothing starts with death. पण मृत्यूनं काही सुरू होत नाही Nothing starts with destruction. किंवा नाशानं कशाची सुरुवात होत नसते. At बेटा, first they only wanted to mock him. पहिल्यांदा फक्त त्याच्या भावांच्या मनात असं आलं की आपण त्याची मस्करी करू, त्याची टिंगल करू, पाय खेचू त्याचे थोडे. Mocking comes out of jealousy. आणि मस्करी कुठे येते? जेव्हा लोक ईर्ष्या करतात, जळायला लागतात, तिथे मस्करी येते. Mocking comes when there is envy. आणि जेव्हा तिरस्कार येतो, लोकांच्या मनात हेवा येतो, तेव्हा ते लोक मस्करी करायला लागतात. Envy leads to violence. आणि तो हेवा, ती ईर्ष्या शेवटी हिंसेकडे, मारामारीकडे नेते. Always remember, नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. envy leads to violence. हेवा हिंसेकडे नेतो, मारामारी. Amen. आमेन. And so we find them, they throw him into the pit. आणि मग आपल्या लक्षात येतं की त्याची भावंड शेवटी त्याला अक्षरशः खड्ड्यात फेकून विकून मोकळी होतात. They left him to die in the pit. आणि मरायला तसंच सोडून देतात, एखादी गोष्ट असल्यासारखं विकतात. See, it is becoming worse now. आता परिस्थिती अजूनच वाईट वाईट होत चाललेली दिसते. See, सुधारत after काही throwing नाही. him in the pit, त्याला खड्ड्यात फेकलं then they sold him for 20 pieces of silver. आणि चक्क त्याला 20 चांदीच्या नाण्यांवर विकलं. म्हणजे परिस्थिती अजून वाईट, सुधरत काही नाहीये. You see things getting worse and worse. तसं तुम्ही पण पाहाल की अरे गोष्टी अजून वाईट होत चालल्या, गोष्टी अजून बिघडत चालल्या. But don't give up. पण हार नाही मानायची. Don't give up. अजिबात हार मानायची नाही. Because there God will introduce himself. कारण तिथेच देव त्याची स्वतःची ओळख करून देणार आहे. God is bringing you to a place देव तुला त्या जागी आणतोय where surrender is necessary. जिथे तुझं 100% समर्पण आणि सरेंडर गरजेचं आहे. Amen. हवंय असं नाही, गरजेचं आहे. Now Joseph must have thought, योसेफाला वाटलं असेल God, where are you in all this? की देवबाप्पा तू या सगळ्यामध्ये कुठे आहेस? You gave me the dream. तू मला स्वप्न दिलं, I have been faithful to you. माझा लांब लांब काही संबंध नाही, मी तुझ्याशी विश्वासू राहिलो, तू मला स्वप्न दिलं. Why is this happening to आणि हे me? सगळं माझ्या जीवनात का असं होतंय? मी काय कुणाचं बिघडवलंय? But God was still working. पण तरी देव कार्य करत होता. In your complaining, God is still working. तुमच्या तक्रारीत सुद्धा देव कार्य करत आहे बरं In का? your grumbling, God is still working. तुमच्या कुरकुरीत सुद्धा देव कार्य करत आहे. When it seems that God is silent, जेव्हा असं वाटायला लागतं की बापरे देव शांतच आहे, देव काही बोलेच ना, He is actually working. त्यावेळेला ऍक्च्युली देव कार्य करत असतो. Amen. आभाळ शांत असतं तेव्हा पलीकडे कामं बरीच सुरू असतात. Have you ever felt like Joseph? तुम्हाला योसेफासारखं कधी वाटलंय का? Have you ever thought that things would get better तुम्हाला कधी असं वाटलं की गोष्टी चांगल्या होतील अजून, only for them to become worse? आणि त्या गोष्टी चांगल्या होतील असं वाटतानाच त्या गोष्टी तुम्हाला अजून बिघडताना दिसतात, असं कधी तुझ्या लाईफ मध्ये झालंय? Have you ever wondered तू कधी असं आश्चर्य केलंय where God is in my suffering? की या सगळ्या माझ्या त्रासांमध्ये देव कुठे आहे? देवच जाणे. And Joseph was not a man of unbelief. आणि योसेफ काही अविश्वासू माणूस नव्हता ना, He was a man of faith. तो विश्वासाचा माणूस होता ना रे. He trusted God. त्याने देवावर विश्वास ठेवला होता ना. But everything in his life, पण त्याच्या जीवनात सर्व काही it seemed to prove otherwise. असं उलटच दिसायला लागलं. Thrown into the pit, त्याला खड्ड्यात टाकलं, sold for 20 pieces of विकला silver, विकला त्याला 20 नाण्यांवर विकला. ती काय वस्तू आहे विकायला? भाऊ विकला. falsely accused, आणि त्याच्यावरती खोटे आरोप ठेवले. thrown into the prison. मग त्याला तुरुंगात डांबलं. Wherever he went, काय जिथे कुठे तो गेला, either there was a pit or a prison or a jail. एक तर खड्डा आहे, तुरुंग आहे, असंच काहीतरी त्याच्यासाठी आहे. Say, sometimes कधी कधी you have to pay more cost for the development of your family. तुझ्या स्वतःच्या परिवाराच्या विकसनासाठी तुला स्वतःला जास्त भारी किंमत मोजावी लागू शकते. असं होऊ शकतं. Yes. त्यात वाय मी करू नका म्हणा. वाय नॉट मी? वाय मी नो? वाय नॉट मी? Say, God has made a choice of you, देवाने तुला निवडलंय and for your family's safety, आणि तुझ्या फॅमिलीच्या संरक्षणासाठी He will allow you to go through mess. देव तुला त्या बर्बादीतनं जाऊ देणार. Say, जाऊ देणार कधी कधी. because only through you there is redemption for your family. कारण तुझ्याचद्वारे तुझ्या फॅमिलीला उद्धार मिळणार आहे हे देव जाणून आहे. You cannot be like your family members. तू नाही तुझ्या फॅमिलीतल्या परिवारातल्या दुसऱ्या माणसांसारखा बनू शकत. You are a choice of God. तू देवाची निवड आहेस. You are a handpicked by God. देवाने तुला वेचलंय.
हाताने वेचला पण फुलं वेचतो ना तसं. But then why was everything falling apart? पण मी असं सगळं ढासळून कोसळून पडत चाललं ते का? Why did things go from bad to worse? गोष्टी अशा वाईट वाईट होत चालल्या. See, God says देव बोलला in Isaiah 55 verses 8 and 9, यशया 55:8-9 मध्ये देव बोललेला आहे. I know what the thoughts are going in your head, मला माहितीये तुझ्या डोक्यात काय विचार चाललेत, but पण my thoughts are not your thoughts. माझे विचार तुझे विचार नाहीच आहेत Neither are your ways my ways. आणि माझे मार्ग तुझे मार्गही नाहीयेत. For as the heavens are higher than the earth, जसं स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे so are my ways higher than yours, तसे माझे मार्ग तुझ्या मार्गांपेक्षा उंच आहेत and my thoughts are higher than yours. आणि तसे माझे विचार तुझ्या विचारांपेक्षा उंच आहेत. Many times अनेक वेळेला you will not find God working in the scenes, तुला देवा त्या सीन मध्ये दृश्यांमध्ये कार्य करताना दिसणार नाही. God will work behind the scenes, देव त्या चित्राच्या मागे कार्य करत असेल but God is still working. पण देव कार्य करत नेहमीच असतो. See, God was involved in changing their hearts देव त्यांचं हृदय बदलायच्या कामात होता. before He gives them Goshen. त्यांना गोशेन प्रांत देण्या अगोदर देवाला त्यांची ती हृदय बदलायची होती. God was preparing something greater. देव काहीतरी महान मोठं तयार करत होता. Say, you know their family front. तुम्हाला माहितीये की परिवारामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये Reuben, रौवेन very weak. अतिशय अशक्त होता. त्यांच्या फॅमिलीतला हा रुबन Father himself said he's unstable like water. आणि वडील स्वतः म्हणायचे हा रुबन ना पाण्यासारखा चंचल आहे. Say, everybody has this kind of member in the home. अशा पद्धतीची मेंबर लोक प्रत्येकाच्या फॅमिलीत असतात. कुणाचाही परिवार याला अपवाद नाहीये. Amen. आमेन. He सगळ्यांच्या says, घरात. unstable like water, आणि Reuben. वडील स्वतः म्हणायचे की हा रुबन पाण्यासारखा He चंचल आहे cannot बाबा. take a firm stand in anything. त्याला कुठल्याच गोष्टीमध्ये असं धडधाकट उभं राहता येत नाही. त्याचे निश्चय सगळे पेंगळे आहेत. He tried to help Joseph, त्याने योसेफाला मदत करायचा प्रयत्न केला but lacked courage. पण त्याला धाडस कमी पडलं. His brothers did not listen to him. त्याच्या भावांनी त्याचं ऐकलंच नाही. मग Say, त्याच्या इतर भावांनी रौवेनाचं ऐकलंच नाही and so he lost his birthright. आणि मग त्याचा जन्म हक्कही गेला. Why? का? Due to instability. की इतका चंचल, इतका डगमगतो. So you have such cases at home. तर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरांमध्ये असली प्रकरणं सुरू असतात. What about Simeon and Levi? शिमोन आणि लेवी त्यांचं काय? They were violent ते हिंसक होते. काही झालं की मारामारी and hot-tempered. आणि एकदम इतका राग असं पण असतात. असतात. तापट Family लोक मध्ये. तापट लोक प्रत्येकाच्या फॅमिलीत असतात. आपण बोलत नाही गोष्ट वेगळी. Because they killed an entire city कारण त्यांनी अख्खं नगर ठार मारलं. मैं बोलू एक दो बंदे होतो बादलक out of revenge. सूड घ्यायला अख्खं गाव ठार मारलंय त्यांनी. I mean, you won't find such a son or daughter in our house. असा मुलगा अशी मुलगी आपल्याला आपल्या घरात नाही सापडणार. But here there is. पण इथे असं उदाहरण आहे. Entire city they burnt. संपूर्ण नगर त्यांनी जाळून टाकलं. Quick to anger. एकदम पटकन राग, अनावर राग. Act with anger. रागाने काम करून मोकळे. Without wisdom. आणि काही ज्ञान नाही, काही नाही. विचार करायचा नाही, करून मग विचार करायचा. And they two brothers were the ones who led the plan to destroy Joseph. आणि ती दोन भावंड ज्यांनी पुढाकार घेऊन योसेफाचा नाश करायची सगळी योजना पुढे आणली. What about Judah? मग यहुदा He was greedy and selfish. तो फार लोभी होता, स्वार्थी होता. ही घरातली सगळी मुलं आहेत बरं का त्याची. Bible says बायबल म्हणतं he was selfish and greedy तो स्वार्थी होता, लोभी होता. because he was the one who suggested selling Joseph for money. त्याने सल्ला दिला हा की आपण योसेफाला विकून टाकू आणि पैसे घेऊ. वा वा. Compromised moral values. आणि रदबदल केली त्याने. नैतिक मूल्यांवरच सगळी रदबदल. You know, after the Tamar incident, I don't want to get into all the details. आणि तमारची जी काही घटना झाली त्याच्यानंतर मला त्यात तपशिलात जायचं नाही. The brothers became very violent, पण भावंड फार हिंसक झाली lacked responsibility. आणि जबाबदारीचं एक पण असतं ना, जबाबदारी कमी पडली त्यांच्यात. What about Dan? आणि दान Dan was deceptive, अतिशय फसव्या. never believed in God. त्याने देवावरच कधी विश्वास ठेवला नाही. So you have one member in the family तर फॅमिलीत एक बंदा असा असतो who does not believe in Jesus. ज्याचा येशूंवर विश्वासच नाही. What can you do? करणार काय? Dan was idolatrous. दान मूर्तीपूजक. Here they are worshipping the Jehovah God, he is worshipping something else. इथे यहोवा देवाची आराधना करतात. जिवंत देवाची हा भलतच काहीतरी पुजतोय. And sometimes the father does not know what to do. आणि मग कधी कधी घरच्या वडिलांना कळत नाही की काय करायचं. अशी कशी मुलं झाली. And the father himself said, तर वडील स्वतः म्हणाले he is compared to a snake. तो सापासारखा आहे. त्याची तुलना सापाशी करायची. Snake that knows trickery. जो साप युक्त्या करतो त्याच्यासारखा आहे माझा हा. Say,
वडील म्हणतात The चतुर. father said, my son Dan is like a serpent. वडील म्हणाले माझा मुलगा दान सापासारखा चतुर When आहे. he will bite me also, I will never know. मलाच कधी येऊन चावेल मला माहित But नाही. he is my son. पण माझा मुलगा आहे. What to do? काय करायचं नाही क्याही करेंगे. Because his tribe later on, they introduced idolatry कारण त्याच्या कुळानं नंतरून मूर्तीपूजा in Israel. परिचित केली इस्रायल मध्ये. What about Issachar? मग इसाखार Issachar was very lazy, इसाखार एकदम आळशी, very complacent. एकदम आळशी, शांत. And so you have such people at home. अशी पण घरात माणसं असतात कधी कधी Don't एकदम want to शांत. work at all. एकदम शांत ढम्यासारखी कामच नाही Lying करायची. on the bed अशी बिछाण्यावर with the ताणून phone on. आणि फोन सारखा चालू. Come on, son, get up, go अरे बाबा out, उठ, अरे बाबा work, do उठ. something. अरे कामाला जा, अरे उठ रे राजा, No, आवर रे lazy बाबा. and complacent. नाही, एकदम आळशी ढम्यासारखे उठतच नाहीत. And later he became a servant instead of taking dominion. आणि मग राज्य घ्यायच्या ऐवजी तो नोकर झाला. What about Zebulun? जबलून He was worldly जगीक and compromising. आणि रदबदल करणारा निघाला. See? Good, you have only one or two or three हो or ना, four मी तर children. म्हणतो there धन्यवाद are येशू. 12. अलीकडे तुम्हाला 1, 2 ॲट द मोस्ट 3 आणि 4 See, पोरं आहेत. but- ही 12 होती. But if God can work among 10 children, पण मी का म्हणतो देवबाप जर 10 मुलांमध्ये कार्य करू शकतो, can he not work in your 5 children? तुझ्या 5 मुलात Or देव काम 4 नाही- children? तुझ्या 4 मुलात देव काम Or नाही 3 करणार, children? तुझ्या 3 मुलात देव काम नाही करणार, तुझ्या एकात तुझ्या दोघात देव काम नाही करणार का? मग ही आशा घ्या. What about Naphtali? मग नफ्ताली Naphtali was a very independent fellow. नफ्ताली एकदम स्वतंत्र, हम किसी को मानते नहीं, हम किसी का सुनते भी नहीं. I don't hear you, daddy. I don't hear you, mummy. I don't hear anybody. I आईचं, want to do बापाचं what I मी- want to do. I will do. मी आई बापाचं कुणाचं ऐकत नाही, मला जे करायचं ते मी करतो असा हा. And he lacked discipline in his आणि life. शिस्त नाही अजिबात, गबाळा, Free spirited. एकदम स्वतंत्र Lacked accountability. आणि हिशोब नाही देणं कुणाला, जबाबदारीचा सेन्स नाही. What about Benjamin? मग बन्यामीन Youngest fellow, सगळ्यात धाकटा but very aggressive, पण फार असा अग्रेसिव्ह, warlike fighter. असं युद्ध करायला पेटल्यासारखा नेहमी. And the father said, तर वडील म्हणाले this fellow Benjamin, हा बन्यामीन आहे he's ना, like a wolf. हा लांडग्यासारखा आहे. See, everybody he Wow. gave them titles and names. बापांनी स्वतःच्या पोरांना एक एक अशी नावं दिली ना, स्वतःची मुलं होती त्याची बर का, तरी त्यांनी अशी, हा साप, हा लांडगा, हा He- आळशी, वा वा, He is very violent. हा हिंसक, His nature is like a wolf. त्याचा स्वभाव लांडग्यासारखा आहे. See, they all had flaws. हे सगळ्यांमध्ये काही ना काही अपवाद होते. And then God had to change all their nature आणि मग देवाला त्या सगळ्या भावंडांचे स्वभाव बदलायला लागले. before he takes them to Goshen. देवाने त्यांना गोशेन प्रांतात नेण्या अगोदर देवाला त्यांचे सगळ्यांचे स्वभाव बदलायला लागले. God is working in your family. देव तुझ्या फॅमिलीत काम करतोय. What you cannot do, God is doing. जे तू करू शकत नाही ते देव करतोय, आणि देवाला करू दे, तू नको मध्ये हात घालू. What Isaac cannot do, God can do. इसाक जे करू शकत नाही ते देव What करतो. Jacob cannot do, God does. याकोब जे करू शकत नाही ते देव करतो. Amen. शेवटी देव देव आहे ना, देवानी See- पण करायला काहीतरी सोडा की. No one is beyond God's transformation power. देव देव जे रूपांतर करायचं देवातलं सामर्थ्य आहे ना, त्याच्या पलीकडे मोठा महान ज्ञानी पंडित कोणी नाही. I don't think any one of our families are this worse. आणि मला नाही असं वाटत आपल्यातल्या कुणाची फॅमिली एवढी वाईट असेल. See, Joseph also was immature. आणि योसेफ पण जरा नासमंजसच होता. He should not have revealed his dreams. हो ना, पडलेली स्वप्न सगळ्यांना आणि बँड वाजवून सांगायची गरज काय होती? Why did he reveal it so early? कशाला पटकन पटकन त्याला रावेना जाऊन सांगून आला सगळ्या भावांना? And surely if you tell an immature brother about it, they हो will ना. be envious. आणि ना समंजस भावंडांना असली स्वप्न तुम्ही सांगितली की ते मला नमन वगैरे करणार आहेत, तर ते तर ईर्ष्याच करणार ना, की तू आणि- स्वतःला काय समजतो? Just try telling your brothers, you all have to bow down before me. तुमच्या सख्या भावंडांना कधी सांगून बघा, तुम्हाला ना सगळ्यांना ना मला नमन करावं Will you लागेल. say, praise God, I will do it? ते काय उड्या मारून म्हणतील का, प्रेज लॉर्ड, आम्ही सगळे पण तुला पाया पडायला तयार आहोत. ते Ah, म्हणतील, not only you, father also. "अरे, फक्त तू नाही, वडिलांना सुद्धा. Oh, praise God, I am हो, also included in मी it. सुद्धा त्याच्यामध्ये आहे." See, it was too early. नाही, फार लवकर बोलून बसला बाबा. Who could change his brothers now? आता त्याच्या भावांना कोण बदलणार? Who could mature Joseph's in wisdom? आता योसेफामध्ये जे ज्ञान कमी पडलं त्याला आता अजून ज्ञानी समंजस कोण बनवणार? Who could strengthen old Jacob, आता त्या म्हाताऱ्या बापाला याकोबाला कोण ताकद देणार? who had almost
collapsed in grief. जो जवळजवळ दुःखामध्ये ढासळलेलाच होता, मरायच्या आधी मेल्याच. Only God. फक्त देव, आता फक्त देव, Only God. आता फक्त मी बोलते ते लक्षात ठेवा, मी गेल्यानंतर पण लक्षात ठेवा, शेवटी देव हा लागतोच. Sometimes God's intervention means pain. आणि कधी कधी देव मध्यस्थी करायला आला ना की दुखतं बेटा, Amen. त्रास होतो. देव मध्यस्थी करायला आला ना की असे चिमटे And so sometimes God's process requires brokenness. आणि कधी कधी देवाच्या प्रक्रियेमध्ये तुटकेपणा लागतो. Sometimes God allows suffering to shape all of us. कधी कधी त्रासांना देव येऊ देतो अशासाठी की आपल्याला चांगले आकार यावेत. And so Jacob collapsed when he heard that Joseph was dead. तर याकोब ढासळला जेव्हा त्यांनी ऐकलं की योसेफ मेला. But it was a lie. पण ते खोटं बोलले होते बापाला. Lie was ruling in that तर home. खोटेपणा त्या फॅमिलीवर राज्य करत होता. Guilt was ruling in that home. दोषी भावना त्या फॅमिलीवर राज्य करत होती. See, the family was shattered. आणि फॅमिली ऑलरेडी ती विखरली. But God had a plan to restore all of them. पण देवाची योजना होती त्यांना सगळ्यांना पुनर्वसित करायची. The brothers carried guilt. भावंडांनी मनामध्ये दोषी भावना ठेवली की बापरे आपण हे काय केलं. Every time they went before the father, they knew how we cheated our father. ज्या दर वेळेला ते बापासमोर जायचे कुठेतरी त्यांना ते खायचं आतमधून की अरे बापरे आपण आपल्या वडिलांना कसं फसवलं. And so the brothers carried guilt. आणि त्या भावंडांमध्ये मग दोषी भावना आलीच की आपण फसवलं बापाला. But God will bring all of them to repentance. की देव त्या सगळ्यांना आता पश्चातापाकडे आणणार. God was working in everyone's heart देव प्रत्येकाच्या हृदयात काम करत होता through the process, त्या प्रक्रियेत. like the wilderness journey. जसं रानातला प्रवास इस्रायली लोकांचा. Say, in Joseph's heart, योसेफाच्या हृदयात he had to learn patience. त्याला धीर शिकायची गरज He होती. had to learn humility. योसेफाने नम्रता धीर शिकून घ्यायची He गरज had to learn forgiveness. योसेफाने क्षमा करणं शिकून घ्यायची गरज होती. In the brother's heart, आणि त्याच्या भावांच्या हृदयात they had to repent for their sin त्यांनी पश्चाताप करायची गरज होती की आपल्याकडनं पाप झालाय. and they had to repent for their guilt. आणि त्या दोषी भावनेविषयी त्यांनी पश्चाताप करायची गरज होती योसेफाच्या भावांनी. What about Jacob? मग याकोबाचं काय, बापाचं काय. He had to believe याकोबाने विश्वास ठेवायला that हवा God could still restore this family. की देव अजूनही माझ्या या फॅमिलीला पुनर्वसित करेल. Say, everything looked like destruction. आणि सगळं नाशासारखं दिसत होतं की मेरी फॅमिली गई अभी. But God was actually preparing a restoration for them. देव खरं म्हटलं तर त्यांना सगळ्यांना पुनर्वसित योग्य रीतीनं करायला मागत होता. It looked like division, आणि दिसायला असं दिसलं की फॅमिली तुटली a separation, आणि सगळे वेगळे झाले. but God was preparing a reunion. पण देव त्यांना सगळ्यांना एकत्र करायच्या तयारीत होता योग्य हृदयाने. Amen. आमेन. God can do it. देव करू शकतो. Amen. आमेन. हार्ट ट्रान्सप्लांट चालले होते. Romans 8:28. रोम करा 8:28. Everything works together for good for those who love God and are the called according to His purpose. ज्यांचं देवावरती प्रेम आहे त्यांच्या जीवनामध्ये सरते शेवटी आणि जे देवाच्या संकल्पात पाचारित आहे त्यांच्या जीवनात सगळे सरते शेवटी सर्व What the इच्छा enemy meant for evil, God was turning for good. म्हणजे शत्रूने जे वाईटासाठी योजलं ना ते देवाने चांगल्याकडे नेलं. So hold on. तर जरा तग धरून राहा Goshen is coming कारण गोशेन प्रांत येतोय right now. आता. You may be in a Canaan season. कदाचित तुम्ही कनानच्या प्रवासात आणि ऋतूत असाल You may be going through betrayal आणि आत्ताला तुम्हाला तो धोका आणि and दगाबाजी suffering and आणि pain. त्रास आणि वेदना, and धोका brokenness. आणि दगा आणि तुटकेपणा आत्ताला तुला मिळत असेल. You may be feeling forgotten, आणि तुला असं वाटत असेल बापरे मला विसरले. abandoned, आणि तुला असं वाटत मला सोडलं, or rejected. मला नाकारलं. But Goshen is waiting for you still. गोशेन तुझी अजूनही वाट पाहत आहे. This is not the end of your story. तुझ्या कथेचा हा अंत नाहीये. Canaan land is not the end of your story. कनान देश तुझ्या कथेचा अंत नाहीये बेटा. So do not stop trusting in तर God. देवावरचा विश्वास सोडू नको. That's what Hebrews 10:35 and 36 said. असं इब्री करास 10 35 just आणि read it. 36 आपण वाचलं तिथे लिहिलंय Do not stop trusting in की God, तुम्ही देवावरचा विश्वास सोडू नका. because your trust in Him will bring you a great reward. कारण तुमचा देवावरचा विश्वास जो आहे तो तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळवून देणार आहे. Canaan is temporary. आणि कनान तात्पुरतं आहे. Your pain is temporary. वेदना तात्पुरत्या आहेत. Your struggle has a purpose. तुमच्या संघर्षांमध्ये काहीतरी संकल्प आहे. Your Goshen is coming. तुझा गोशेन येत आहे. So hold on. तर जरा तग धरून राहा. Your family will see reconciliation. तुझ्या फॅमिलीमध्ये समेट
परत येणार आहे. Hold on. तग धरून राहा. Your breakthrough is near. नवीन कोरी सुरुवात तुझी जवळ आहे. Hold on. जरा तग धरून राहा. God is working behind the scenes. देव चित्रामागे काम करत आहे. He is bringing all of you to your feet. देव तुम्हाला सगळ्यांना तुमच्या He पायावर is bringing गुडघ्यांवर all of you to your knees. देव तुम्हाला सगळ्यांना तुमच्या गुडघ्यांवरती आणतोय. Not just one. फक्त एकाला, परिवारात एकाला नाही, देव फॅमिलीतल्या सगळ्यांना गुडघ्यांवर The आणतोय. father, the mother and the children. आई बाप मुलं सगळे. Many times अनेक वेळेला we say only children should be brought to their feet, to आपण their knees. म्हणतो की मुलांनीच फक्त गुडघे टेकले पाहिजे. God says, ते म्हणतो, even the father I am bringing them to their knees. आई बापाला पण मी गुडघे टेकायला Mother लावणार also आहे. I am bringing her to her knees. बापानी पण गुडघे टेकले पाहिजे, आईनी पण गुडघे टेकले पाहिजे, मुलांनी पण गुडघे टेकले पाहिजेत. God is bringing all of us देव आपल्याला सगळ्यांना आणतोय. where we will have a prayer, जिथे a family prayer on our knees. एक फॅमिली प्रेयर, एक पारिवारिक प्रार्थना, गुडघे टेकून आपण सर्वजण. Praise देवाला God. धन्यवाद. That is the kind of picture God wants to see in your home. अशा पद्धतीचं चित्र खरं म्हटलं तर देवाला तुझ्या घरात बघायचंय. Otherwise, the father is kneeling, the mother is kneeling, the children are on their sofas. नाही तर वडील गुडघे टेकतायत आणि आई गुडघे टेकतीये आणि मुलं सोफ्यावरच आहेत, Say, असं चित्र नको. and prayer is being done. आणि प्रार्थना होतीये. What kind of prayer that ही is? असली कसली प्रार्थना? आई बाबांनी गुडघे टेकले पोरं सोफ्यावर ताणून. God wants to bring you also to your knees. देवाला तुलाही तुझ्या गुडघ्यांवर आणायचंय. They that sow in tears shall reap in जे joy. अश्रूंनी पेरतील ते हर्षाने कापतील, असं वचन आहे. आपले अश्रू वाया जात नाहीत. हा? What looks broken today will be restored tomorrow. आज जे तुटलेलं दिसतंय ते उद्या पुनर्वसित होईल. What seems impossible today will be a testimony आज tomorrow. जे अशक्य दिसतंय ते उद्या साक्ष होईल. हार मानायची नाही. One day एके दिवशी you will stand up and say, तुम्ही उभे राहून म्हणाल, as for me and my house, we will serve the Lord. मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार. Keep that vision before you. तो दृष्टांत समोर ठेवा. Keep that dream before you. ते स्वप्न समोर ठेवा. Don't give up. अजिबात हार मानू Your नका. Goshen is waiting for you. तुझं गोष्ट तुझी वाट पाहत आहे. God is still in control. देवाचा अजूनही ताबा आहे. Even in your mess, there is a message. तुझ्या बर्बादीत पण एक संदेश आहे शिकून घेण्यासारखा. Jacob was a praying man. याकोब प्रार्थना करणारा माणूस होता. Don't forget. अजिबात विसरू नका. Jacob was a broken man. याकोब तुटला होता, खलास. Don't forget that. विसरू नका He हे. was a praying man. याकोब प्रार्थना करणारा आणि तुटलेला होता. Amen. Amen. He was a man who had an encounter with God. असा माणूस ज्याला देव भेटलेला होता, त्याने देवाला पाहिलेलं होतं. Children, मुलांनो, don't think so. Your parents are nobody. असा विचार करू नका की तुमचे आई बाप शून्यात They आहेत. are praying people. ते प्रार्थना करणारे लोक आहेत. They had an encounter with God. देवाला भेटलेले लोक आहेत ते. From the beginning of his journey, त्याच्या प्रवासाच्या सुरुवातीपासून he sought for the presence of God. त्याने देवाचा सहवास शोधला. Yes, हो, Jacob did make mistakes, याकोबाकडनं चुका झाल्या मान्य आहे, but he came out of it. पण तो बाहेर पण आला ना त्यातनं. चुका झाल्या मान्य आहे, पण त्या चुकांमधून तो बाहेरही आला. हे बघा, God revealed many things to Jacob. देवाने याकोबाला अनेक गोष्टी प्रगट केल्या God guided him. आणि देवाने त्याला मार्गदर्शन केलं. God led him देवाने त्याला चालवलं, ऐसा नाही ऐसा कर, and never left him. आणि कधीही देवाने त्याला सोडलं नाही. Even when his life was full of trouble, त्याचं आयुष्य त्रासांनी भरलेलं असताना Even सुद्धा when he देवाने walked त्याला on the सोडलं नाही. road, तो रस्त्यावर चालताना सुद्धा angels used to meet him. देवदूत त्या याकोबाला भेटायचे. Yes, his children were troublemakers. हा, त्याची मुलं त्याला त्रास देत होती. Yes, his house was full of division, त्याचं घर दुभंगलं, full of jealousy. त्याचं घर ईर्षेनं भरलं. Yet he had to wrestle through that pain. पण त्या वेदनेतून त्याला युद्ध करून पुढे जावं लागलं, कारण या पठ्ठ्याला देवदूत भेटायचे. ये आम आदमी नाही था. God did not leave him. देवाने त्याला सोडलं नाही. Jacob held on to God. याकोब देवाला धरूनच राहिला. Jacob fought for his याकोब blessing. लढला आपल्या आशीर्वादांसाठी. He is a fighter. तो याकोब योद्धा होता की He जोर was तू a देत नाही. fighter. तो योद्धा होता की मी नाही सोडणार, तू मला जोर देत नाही, मी सोडणार नाही. When he was in the world also he was a fighter. जगात असताना पण योद्धाच होता तो. When he came to God also he was a fighter with God. देवाकडे आल्यानंतर सुद्धा याकोब योद्धाच राहिला. He wrestled with God. त्याने देवाशी कुस्ती केली ना. He refused to let go of God till God blessed him. आणि देवाने जोर त्याला आशीर्वाद दिला नाही तोवर त्याने देवाला सोडलं नाही की नाही मी नाही सोडणार I तुला. will not leave you मी तुला सोडणार नाही, आशीर्वाद दे मग जा. till you bless me. जोवर तुम्हाला आशीर्वाद देत नाही मी तुला सोडणार नाही. That's how his family was restored. अशा पद्धतीनं मग याकोबाची फॅमिली पुनर्वसित झाली. कारण हा बाप बघा कसा होता.
Genesis 32:26. उत्पत्ती 36:21. I will not leave you till you bless me. जोवर तुम्हाला आशीर्वाद देत नाहीस मी तुला सोडणार नाही असं म्हणणारा And हा God याकोब. blessed him. आणि देवाने त्याला शेवटी आशीर्वाद दिलाच. Your prayers will be answered. तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळणार Your आहे. determination will be answered. तुझ्या निश्चयांना उत्तर मिळणार आहे. Your faithfulness will be rewarded. तुझ्या विश्वासूपणाला प्रतिफळ मिळणार आहे बेटा. Jacob's prayers were not in vain. याकोबाच्या प्रार्थना वाया गेलेल्या नाहीयेत. His faithfulness was not forgotten. याकोबाचा विश्वासूपणा विसरला गेला नव्हता. His love for the birthright was not overlooked by God. जन्म हक्कासाठी त्याचं असलेलं प्रेम देवाने दुर्लक्षित केलेलं नाही. His work of faithfulness in Laban's house लाबानाच्या घरात विश्वासूपणे त्याने जे काम केलं was not wasted. ते वाया नाही गेलं. All your hard work, तुझी सगळी मेहनत, all your faithfulness, तुझा सगळा विश्वासूपणा, whether outside or inside, बाहेर म्हणा आतमध्ये म्हणा, whether in the workplace नोकरीत or म्हणा, in the church, ऑफिस मध्ये, चर्च मध्ये, तुझा सगळा will विश्वासूपणा not be wasted. वाया जात नसतो. Your tears will not be wasted. तुझे अश्रू वाया नाही जाणार आहे. Your labors will not be wasted. तुझी मेहनत वाया नाही जाणार आहे. Bible says बायबल म्हणतं Jacob wept. याकोब रडला. In one of the minor prophets it says Jacob wept आणि एक संदेशाने लिहिलेलं आहे की याकोब रडला and he shed plenty of tears. आणि भरपूर अश्रू त्याने गाळले. God remembered it all. देवाने ते सगळं लक्षात ठेवलं. What you sow तुम्ही जे पेरता in your life आयुष्यात is not a waste. ते वाया जात नसतं One राजा. day it has to reap a rich reward for एके you. दिवशी त्यातनं तुला धनवान प्रतिफळ मिळणार आहे. Maybe your family is not perfect. आणि कदाचित तुझी पण फॅमिली परिपूर्ण नसेल, कोणाचीच नसते. Maybe your family is rebellious. आणि कदाचित तुझी फॅमिली, तुझा परिवार बंडखोर असेल, Children are rebellious. तुझ्या घरची पोरं बंडखोर असतील. Maybe your marriage is struggling. आणि कदाचित तुझं लग्न, तुझा विवाह संघर्षात असेल. Maybe your house is full of tension. आणि तुझं घर टेन्शननी भरलेलं असेल. But God sees it. पण देव बघतो. He has seen your faithfulness. देवाने तुझं विश्वासूपण पाहिलंय. He has heard your prayers. देवाने तुझ्या प्रार्थना ऐकलेल्या He आहेत. has watched your tears आणि- fall, every drop of them. देवाने तुझ्या अश्रूचा प्रत्येक थेंब पडलेला पाहिलाय. All those tears that you shed in silence. ते जे सगळे अश्रू तू शांततेत गाळले, God has seen it. देवाने पाहिलेत. कोणी बघो न बघो, देव बघतोय. That's what David said असं दावीद बोललाय. in Psalm 56 verse 8. स्तोत्र 56:8. Thou tellest my wanderings, put thou my tears into thy bottle, are they not in thy book? स्तोत्र 56 आणि त्यातलं 8वं वचन. माझी भ्रमणे तू गणतोस. भ्रमणे म्हणजे माझी भटकंती जी चालली आहे तू बघतोयस, गणतोयस. माझी आसवे तू आपल्या कुपीत म्हणजे बाटलीत घाल. तुझ्या वहीत ती टिपलेली नाहीत का? म्हणजे तुझ्या वहीत माझी आसवं टिपलेली आहेत. So don't worry, तर काळजी करू नका. God will bring you to Goshen. देव तुम्हाला गोशेन प्रांतात आणणार. Goshen is a promise. आणि गोशेन अभिवचन आहे. It's the best of the lands. अति उत्तम जागा आहे The गोशेन. best land in Egypt is Goshen. मिसर देशातली अति उत्तम जागा होती गोशेन. Praise God. हालेलुया. Jacob was broken, याकोब तुटला, but God restored him. पण देवाने त्याला पुनर्वसित केलं. Jacob lost Joseph, याकोबाकडनं योसेफ गेला, but God brought him back. पण त्या योसेफाला देवाने परत आणलं. Jacob thought that his story was over, याकोबाला तेव्हा असं वाटलं की आता संपलं, दी एंडच झाला की but माझ्या God कथेचा. brought beauty out of the ash. पण देवाने राखेतनं सुंदरता आणली. Maybe you also feel like Jacob today. कदाचित आज तुला सुद्धा याकोबासारखं वाटत असेल. Maybe you feel everything is broken. आणि नॅचरल तुला पण वाटत असेल की आता गेलं, संपलं, You also तुटलं. feel that you lost much. आणि तुलाही वाटत असेल की अरे सगळं गेलं ना रे माझं. But just like Jacob, पण याकोबाप्रमाणे God will bring your family together. देव तुझ्या फॅमिलीला परत एकत्र Your आणेल. children will shine. तुझी मुलं चमकणार, Your sons will shine. तुझे मुलगे Your चमकणार, daughters will तुझ्या shine. मुली चमकणार. You may go through the आणि process, तू त्या प्रक्रियेतनं जाशील. but you will reach Goshen. पण गोशेन प्रांतात पोहोचशील You may एकत्र. go through the storm, आणि त्या वादातनं तू जाशील. but you will see restoration. पण तुला पुनर्वसित पण दिसणार आहे. Say, I will पुनर्वसन. see restoration. म्हणा मी पुनर्वसन पाहणार आहे. म्हणा Say, I बोला. will see blessing in my बोला home. माझ्या घरात मी आशीर्वाद पाहणार आहे. बोला बोला I बोलावं may be लागेल. feeling forgotten, आणि मला असं वाटत असेल की सगळे मला विसरले, but God has not forgotten me. पण देव मला विसरलेला नाही. He will bring me to Goshen. आणि देव मला गोशेन प्रांतात आणणार. He will give me an experience of Goshen. आणि देव मला गोशेन प्रांताचा अनुभव देणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. बा खरा बा. हालेलुया. फायर फायर फायर. Amen. आमेन. Hebrews 6:10. इब्री 6:10. For God is not unrighteous to forget your work and labor of love which you have showed towards his name, in that you have ministered to the saints and do minister. इब्री 6:10 10वं वचन असं सांगत आहे,
कारण तुम्ही पवित्रांची जी सेवा केली आहे आणि तुम्ही ती करत आहात, यात तुमचे काम आणि त्याच्या नावावर असलेली तुम्ही दाखवलेली तुमची प्रीती ही देवाने विसरावी, असा विसरणारा तो देव अन्यायी नाहीये. That means God has seen everything you have done for him. याचा अर्थ देवाने तू जे काही देवासाठी केलंयस ते बघितलंय बेटा. He saw your faithfulness to the church. देवाने विश्वासूपणा तुझ्यातला पाहिलाय की तू चर्चला किती इमानी आणि विश्वासू आहे. He saw your commitment to prayer. आणि देवाने बघितलंय की तू प्रार्थनेत किती करारी आहेस. He saw your tears when no one else आणि did. कोणी तुझे अश्रू पाहिले नाहीत पण देवाने तुझे अश्रू पाहिलेत. He saw how you stayed faithful to him despite all the mess. आणि देवाने बघितलंय की एवढी सगळी बर्बादी झाली तरी सुद्धा तू किती विश्वासू राहिला हे देव बघतोय. Your prayers have been recorded in heaven. Your tears have been recorded in heaven. तुझ्या प्रार्थना, तुझे अश्रू सगळे स्वर्गात रेकॉर्ड केलेले आहे. Amen. ते सगळं वरती आहे. Your work for God has not gone in vain. तुझं देवासाठी केलेलं काम वाया गेलेलं नाहीये. That's why Galatians 6:9 says, म्हणून गलती 6:9 मध्ये लिहिलंय, let us not be weary in well doing, for in due season we shall reap if we do not faint. म्हणून तर गलती 6:9 मध्ये लिहिलंय, तर आपण बरे करण्यात थकू नये का आपण न थकलो तर योग्य वेळी, एक योग्य वेळ येणार आणि येते, See? त्या योग्य वेळी आपण कापणी करू. Wait for that due season. त्या योग्य वेळेची वाट बघ. Wait for that due season. त्या योग्य वेळेची वाट बघ. Everything will change. सगळं बदलणार. No matter how hard it looks now. आणि आत्ताला ते कितीही अवघड दिसू दे. No matter how long you have waited for it. आणि कितीही जरी तू वाट पाहिली असली. No matter how impossible it seems. आणि कितीही तुला ते अशक्य वाटलं. God will do it. देव करेल. God will turn your sorrow into joy. देव तुझं दुःख आनंदात बदलणार. God will bring not you alone but your whole family to Goshen. आणि देव फक्त तुला नाही तुझ्या अख्ख्या फॅमिलीला गोशेन प्रांतात आणणार. God doesn't want just Joseph to be in Goshen. आणि देवाची इच्छा नाही की फक्त योसेफ त्या घरातला गोशेन प्रांतात असावा. God doesn't want just Jacob to be in Goshen. आणि देवाची इच्छा नाही की फक्त याकोब त्या गोशेन प्रांतात असावा. But all his rebellious sons also he wants them in Goshen. त्याची सगळी बंडखोर मुलं सुद्धा देवाला गोशेन प्रांतात हवी होती की मी एकेकाला डील करीन पण Praise गोशेन प्रांतात God. आणीन. I will deal with each one of मी them. एकेकाच्या जीवनात कार्य करीन आणि आणीन त्यांना मी. And I will make their heart into gold. आणि मी त्यांचं हृदय सोन्याचं करीन. Yes. मी म्हटलं ना हार्ट ट्रान्सप्लांट हो रहा है. Eh? वो कड़क हृदय है ना उसके जगह वो गोल्डन हृदय दे रहा है. Because in Revelation you see all of them in the heavens. कारण प्रगटीकरणात आपण यांना सगळ्यांना स्वर्गात बघतो. 12 tribes of Israel are there. इस्रायलची 12 कुळं प्रगटीकरणात स्वर्गात दिसतात. Amen. हीच ती 12. You know the word Canaan, आणि कनान हा शब्द जो आहे it comes from the Hebrew word, the root word which means to be humbled. आणि तो हिब्रू शब्दातनं मूळ आलेला शब्द आहे ज्याचा अर्थ आहे नम्र होणं. Canaan means कनान humbled, कनान म्हणजे नम्र, to be brought low. नम्र होणं, नम्र व्हायला be लागणार. subdued. कनान जागा म्हणजे जिथे आपल्याला नम्र व्हायला लागणार आहे, It implies submission. तुटायला लागणार आहे, आपल्याला समर्पण करावं लागणार आहे, अधीन व्हायला लागणार आहे. Goshen is not the land for humility. गोशेन नम्रतेची जागा नाही काही. It is Canaan land. कनान जागा जी आहे तिथे नम्र व्हायला लागणार. There you are brought low. आणि त्या कनान देशात तुम्हाला नम्र केलं जाईल. Goshen means drawing near. गोशेन म्हणजे जवळ येणं. Goshen in Hebrew means approaching. हिब्रू भाषेमध्ये गोशेन म्हणजे जवळ येणं. And Goshen was the best land in Egypt. आणि गोशेन मिसर देशातली सगळ्यात चांगली जागा होती. There, तिथे Joseph wanted his family to be settled. योसेफाची इच्छा होती की माझी फॅमिली या गोशेन प्रांतामध्ये सेटल व्हावी. Because there they'll be protected from famine and hardship. कारण या गोशेन प्रांतामध्ये त्यांना त्रास होणार नाही आणि सगळ्या दुष्काळापासून वगैरे ते सुरक्षित A राहतील. place of peace, अशी जागा जिथे शांती a आहे place of restoration. आणि पुनर्वसन आहे. See, God has so many plans for us. बघा देवाच्या योजना आपल्यासाठी किती आहेत. I mean, in Egypt, selecting only the best land for Israel is itself a marvelous मिसर thought. देशामध्ये सुद्धा इस्रायलसाठी सगळ्यात उत्तम जागा निवडणं गोशेन सारखी म्हणजे देव कमाल आहे आपला. Bible says बायबल म्हणतं in Genesis 47 verse 6, उत्पत्ती 47:6 the land of Egypt is before thee, in the best of the land. Make your father and brethren to dwell in the land of Goshen, let them dwell. उत्पत्ती 47:6 मिसर देश तुझ्या पुढे आहे, तुझा बाप तुझे भाऊ यांना देशाच्या चांगल्या भागात राहायला सांग, त्यांनी गोशेन प्रांतात राहावे. See that. आमेन. Verse 27, 27 and Israel dwelt in the land of Egypt, in the country of Goshen, and they had possessions therein, and grew and multiplied exceedingly. त्याच अध्यायातलं 27वं वचन म्हणजे उत्पत्ती 47:27 आणि इस्रायल मिसर देशातल्या गोशेन प्रांतात राहिला आणि त्यात त्यांना धन मिळाले आणि ते सफळ होऊन पुष्कळ झाले. Many times, अनेक वेळा. like
old Jacob we complain. म्हाताऱ्या याकोबाप्रमाणे आपण सुद्धा तक्रार करतो. Jacob said, याकोब बोलला, all these things are against me. ह्या सगळ्याच गोष्टी माझ्या अगेन्स्ट गेल्या रे. Benjamin is gone. बनामीन गेला, Joseph is gone. योसेफ गेला, Everything is against me. पोरं नीट निघाली नाही, सगळं माझ्या विरुद्ध गेलं. Say, Huh? when he heard the news about Joseph's death, आणि योसेफाच्या मृत्यूची जेव्हा त्याने बातमी ऐकली, Bible says बायबल म्हणतं in Genesis 37 verses 34 and 35, उत्पत्ती 37, 34 आणि 35. and Jacob rent his clothes and put sackcloth upon his loins and mourned for his son many days, and all his sons and all his daughters rose up to comfort him, but he refused to be comforted. उत्पत्ती 37, 34 आणि 35. आणि याकोबांनी आपली वस्त्रे फाडली व आपल्या कमरेस गोंटात बांधून पुष्कळ दिवस आपल्या मुलासाठी त्याने शोक केला, आणि त्याचे सगळे मुलगे व त्याच्या सर्व मुली त्याचे समाधान करायला उठल्या, परंतु तो काही समाधान पावेना. आणि तो म्हणाला, मी शोक करीत करीत आपल्या मुलाजवळ खाली मृतलोकात जाईन. आणि त्याचा बाप त्याच्यासाठी रडला. I say, still they did not confess. आणि तरी त्या मुलांनी कबूल नाही केलं. मुलं बघतायत बाप कसा रडतोय, तरी त्या मुलांच्या हृदयाला पाजर नाही फुटला, आणि पोरांनी कबूल नाही केलं की डॅडी आम्ही चुकलोय. That Joseph is not dead. योसेफ मेलेला नाही, आम्ही त्याला विकलाय. They are seeing the father crying. बघतायत की बाप खलास झाला रडून. What kind of a heart they had. कसली हृदय होती या मुलांची. And we would think that they will never change. आणि मग आपल्याला त्यावेळेला असंच वाटणार की ही पोरं काही कधी बदलत नाहीत. But put them in the hand of God देवाच्या हातात त्यांना सोडा, and see what he does. मग बघा देव काय करतो. तुझी पोरं बरोबर नाही, माझा देव पण कमी नाही. हा, Jacob thought the story was over. याकोबाला वाटलं की माझी कथा संपली. He believed the pain would never end. त्याला वाटलं की नाही आता माझ्या वेदना कधी संपणार, किती त्रास हा. But see how God, पण देव बघा, he prepared Goshen beforehand before he could change them. देवाने अगोदरच गोशेन प्रांत तयार केला, त्यांची सगळ्यांची हृदय बदलण्या अगोदर. That means he knew for sure, याचा अर्थ देवाला 100% माहिती होतं. I can bring all of them on their knees. ह्या सगळ्या 10-12 मी गुडघे टेकवायला लावणार आहे, मला किती वेळ लागतो. What is impossible for you, it is possible for me. तुम्हाला जे अशक्य वाटतं, चाका जाम असं जे तुम्हाला वाटतं ना, ते काही जाम नाही. देव म्हणतो सोपं आहे, मी करणार आहे. Praise God. आमेन. And it happened. आणि झालं ना तसं. God brought them to their knees. देवाने त्यांना गुडघे टेकवायला लावले. Famine struck the land. असा दुष्काळ पडला ना देशात, They had no food to eat. खायला अन्न नाही. They had to go to Egypt आणि मग मिसर देशी जायला लागलं त्यांना to get food from Egypt. अन्नधान्य मिळवायला. And you know the whole आणि story. मग पुढची कथा तुम्हाला माहितीच आहे. Joseph's brothers came to Egypt. मग योसेफाची भावंड मिसर देशात आली. They didn't know त्यांना माहितीच नाही that Joseph was the ruler standing before them. की योसेफच हा अधिकारी आमच्या समोर उभा आहे. तो योसेफ आहे मिसर देशातला. Maybe he had sported a beard. आणि कदाचित तोपर्यंत योसेफ वेगळा दिसायला लागला असेल, दाढी असेल, See, माहित नाही. when you are in the presence of God, you look different. देवाच्या सहवासात आपण राहिलो की आपण वेगळे दिसतो बरं का. And people will not recognize. आणि मग लोक आपल्याला ओळखत नाहीत. But पण Joseph can recognize his brothers. योसेफानी मात्र भावंडांना ओळखले की अजूनही तोंड तशीच आहे. सॉरी, म्हणजे बोली भाषेत कळावं म्हणून See, सांगते. because there is glow when you are in the presence of God. देवाच्या सहवासात जी माणसं राहतात ना, त्यांचे चेहरे असे चमकतात. विदाउट फेशियल वी आर शायनिंग. Amen. आमेन. And so instead of revenge, तर सूड घ्यायच्या ऐवजी Joseph gave them mercy. योसेफाने त्यांना दया दिली की दया केली. जाऊ दे. Genesis 45 verses 4 and 5. उत्पत्ती 45, 4 आणि 5. And Joseph said unto his brethren, come near to me, I pray you. And they came near, and he said, I am Joseph your brother, whom you sold into Egypt. Oh. Now therefore be not grieved, nor angry with yourselves that you sold me here, for God did send me before to preserve life. बघा, उत्पत्ती 45, 4 आणि 5. मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, मी तुम्हास विनंती करतो, तुम्ही माझ्या जवळ या. तेव्हा ते जवळ आले, आणि तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिस्रात विकले तो मीच आहे. तर तुम्ही मला इकडे विकले यावरून आता खिन्न होऊ नका, आणि आपल्या स्वतःवर रागू नका, कारण देवाने मला जीव वाचवण्याकरता तुमच्या पुढे पाठवले. But before that, there is a very interesting story But- which I have no time to talk to you. त्याच्या अगोदर फार इंटरेस्टिंग एक स्टोरी आहे, कथा आहे, जी बोलायला माझ्याकडे वेळ नाहीये. How Joseph kept one of the brothers in prison, कसं योसेफाने एका भावाला तुरुंगात ठेवलं, and they spoke in Hebrew language. आणि हिब्रू भाषेत ते बोलले. They said, ते म्हणाले, तुला सांगितलं होतं ना असं करायचं नाही. आपण म्हणतो ना, तुझे बोलत ना खड्ड्यात टाकू नको, सांगितलं होतं हा. ना. हे त्रास का झालं हा. त्यामुळे हो ना. त्याचा श्राप आपल्यावर हो आला. ना. And Joseph was hearing. आणि योसेफ ऐकत होता. काय झालं याचं, का झालं? Say- योसेफ ऐकत होता.
हे सगळं असं त्याच्यासारखं. माईक पण किंचाळला. See, and they said, we are reaping for what we sowed. ते म्हणाले काय नाही, आम्ही जे पेरलं ते कापतोय. And God was breaking them. देव त्यांना तोडत होता. God was breaking them. देव त्यांना तोडत होता. And so instead of destruction, there was restoration. मग नाशाच्या ऐवजी पुनर्वसन आलं. Instead of pain, there was healing. वेदनेच्या ऐवजी आरोग्य आलं. Instead of separation, there was reunion. विभक्तपणाच्या ऐवजी मग परत एकत्र येणं झालं. See? आमेन. And when Jacob heard the news, आणि जेव्हा याकोबाने ही बातमी ऐकली see, good news is coming now. की आता चांगली बातमी आली. See, God is changing all of them. आता बघा देवाने त्यांना सगळ्यांना बदललं. He heard the good news. आणि त्यांनी चांगली बातमी ऐकली. What? काय? Your Joseph is alive. की डॅडी तुमचा योसेफ जिवंत आहे. How can he resurrect? अरे असा कसा जिवंत झाला? तो मेला होता. हो ना. हे माझं मुलं सगळं वुल्फ. हो लांडगा, हा माझा साप, हा साप. माझा लांडगा, हा आणि- माझा आळशी. त्यांनी सगळ्यांना मला सांगितलं त्यांनी होतं. सगळ्यांनी मला येऊन बातमी दिली होती युअर सन इज डेड. Now how he is alive? आणि आता कसा जिवंत झाला? See, his heart revived. म्हणजे त्याचं हृदय कसं सजीव झालं बघा एकदम. And so they told him all the words of Joseph. आणि मग या मुलांनी येऊन योसेफाचे सगळे शब्द याकोबाला सांगितले बापाला. And when he saw the wagons आणि मग standing at his door, याकोबाने जेव्हा पाहिलं की धान्य भरलेल्या गाड्याच्या गाड्या आपल्या दाराबाहेर उभ्या आहेत. my son Joseph sent for me. माझ्या मुलाने योसेफाने माझ्यासाठी पाठवलं. Bible says his spirit revived. बायबल म्हणतं त्याचा जो आत्मा होता तो एकदम असा सजीव झाला. He said, it is enough. म्हणजे मेलेला बाप जणू जिवंतच झाला. तोंडला वास आता. आता तुमच्या मी नंतर मी हो ना. बोलतो तुमच्याशी. हाँ. अभी तुम लोग रुको, बाद में देखता मैं तुमको. But now I want to meet Joseph. आता मला योसेफाला भेटायचंय पहिलं. I want to see him before I die. आणि मरायच्या अगोदर मला योसेफाला पाहायचंय. But he didn't die पण नाही मेला. because for many years he lived. याकोब नाही मेला लगेच. त्याच्यानंतर अनेक वर्ष जगला. Amen. आमेन. And all of them lived in Goshen. आणि सगळे गोशेन प्रांतात येऊन राहिले. All of them. सगळेच्या सगळे. And they were all humbled. आणि सगळे नम्र झाले. They all तुटले. knelt down before Joseph. सगळे गुडघे टेकायला लागले योसेफाच्या समोर. They all respected one another. सगळ्यांनी एकमेकांना आदर द्यायला सुरुवात केली. The nature changed. स्वभाव बदलले. Say, maybe you also have gone through betrayal and pain. तसं कदाचित तुम्ही लोक सुद्धा धोका, दगाबाजी, वेदना यातनं गेले Maybe असाल. you feel like Joseph, आणि कदाचित तुम्हाला पण योसेफासारखं वाटत असेल betrayed, की मला धोका दिला waiting, wondering if God will ever come through. आणि आता देव येणार आहे की नाही मला मदत करायला. मला किती मोठा धोका दिला. Maybe you feel like old Jacob, आणि तुला म्हाताऱ्या याकोबासारखं वाटत असेल. thinking that my best days are over. असा विचार करत की माझे चांगले दिवसच संपले. But Hebrews 10 clearly says, पण इब्री करा 10वा अध्याय स्पष्टपणे सांगत do आहे, not stop trusting in God. देवावर विश्वास ठेवणं सोडू नका. Hebrews 10, 35 and 36. इब्री करा 10वा अध्याय 35 आणि 36. Do not stop trusting in God, देवावरती भरोसा ठेवणे सोडू नका. because your trust in Him will bring you a great reward. कारण तुमचा देवावरचा विश्वास तुम्हाला मोठे प्रतिफळ आणणार आहे. Don't quit. हार मानू नका. Your Goshen is waiting for you. तुझं गोशेन तुझी वाट बघतंय The राजा. family reunion will happen. परिवार एकत्र परत येणार आहे. God is waiting to write your story. आणि देव तुझी कथा पुढे लिहायला वाट बघून आहे. Just like Joseph's story, your Yo- story is not over. आणि योसेफाच्या कथेप्रमाणे तुझी कथा पण संपलेली नाहीये. Because your Goshen also is coming. कारण तुझाही गोशेन येत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Psalm 126, 5 and 6. स्तोत्र 126, 5 आणि 6. They that sow in tears shall reap in joy. He that goes forth and weepeth bears precious seed shall doubtless come again with rejoicing, bringing his sheaves with him. हालेलुया. स्तोत्र संहिता 126, 5 आणि 6. अश्रूंनी पेरणी करणारे हर्षाने कापणी करतील. जो बियांचे पेरण घेऊन रडत बाहेर पडतो तो खचित आपल्या पेंढ्या घेऊन हर्षाने परत येईल. See, what seemed like destruction was actually a restoration. जे नाशासारखं वाटायला लागलं होतं ते ऍक्च्युअली पुनर्वसन होतं. It was a reconstruction. आणि परत देव त्यांना बांधत होता. What seemed like a loss, म्हणजे जे नुकसान वाटत होतं actually it was a setup for restoration. खरं म्हणजे ते पुनर्वसनासाठी घेतलेली एक पायरी होती. Amen. Amen. What seemed like the end आणि जो अंत वाटत होता was actually the beginning. खरं म्हटलं तर ती सुरुवात होती. Beginning with God. देवासोबतची सुरुवात. Your setback is actually a set up. God was working in all of their hearts. आणि देव त्यांच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये काम करत होता. While Joseph was suffering, योसेफाला त्रास होत होता. God was positioning him for a divine purpose. पण देव योसेफाला सुद्धा दैवी संकल्पासाठी
तयार करत होता, जागा घ्यायला To लावत होता. change their heart, he had to allow Joseph to be हो ना, sold. त्यांची सगळ्यांची हृदय बदलायला देवाला योसेफाला विकावंच लागलं की तू आता विकला जाऊच दे, कारण त्याच्याशिवाय हे बदलणार Yeah, नाहीये. it was the part of God's plan. देवाच्या योजनेतला तो एक भाग होता. He was thrown in prison. त्याला तुरुंगात टाकलं. That also was the part of God's तोही plan. देवाच्या योजनेतला भाग होता. And then one day everything changed. आणि एके दिवशी सगळंच बदललं. From prison to becoming a ruler in Egypt. आणि तुरुंगापासून मग पार तो मिसर देशाचा राजानंतरच्या पोस्टवर अधिकारी झाला. Amen. आमेन. And so when they stood before Joseph, आणि मग जेव्हा ही भावंड योसेफाच्या समोर येऊन उभी राहिली, not knowing who he was, न कळत की हा कोण आहे, instead of taking revenge, त्यावेळेला सूड घ्यायच्या ऐवजी instead of hating them, आणि योसेफाने त्या भावंडांचा तिरस्कार करायच्या ऐवजी instead of saying now is the payback time, आणि योसेफाने असं म्हणायचं ऐवजी की आता मी सोडणार नाही, आय एम गोइंग टू पे बॅक, मी देणार आहे परत, he chose mercy. त्याने दया निवडली. See, that is the time it's very important what you choose. ती वेळ महत्वाची असते बेटा, की तेव्हा तुम्ही काय निवडता. When people come to you asking for forgiveness, you should immediately forgive. लोक जेव्हा तुमच्याकडे क्षमा मागत येतात की आय एम रिअली सॉरी, तुम्ही पटकन क्षमा केली If you पाहिजे. don't forgive, तुम्ही जर क्षमा नाही केली, that turns into bitterness and hatred. ते कडूपणात आणि तिरस्कारात बदलतं. Amen. Amen. Through Joseph, his family was saved. योसेफाद्वारे त्याचं कुटुंब तारलं गेलं. Through Joseph, God reunited what was looking like हो brokenness. ना, आणि योसेफाद्वारे जे काही तुटल्यासारखं दिसत होतं, ती फॅमिली देवाने परत एकत्र केली. Pit was not the end. खड्डा अखेर नव्हता. Prison is not the end. खड्डा आणि तुरुंग अखेर नव्हती त्याची. Amalekites are not the end. अमालेकी अखेर नाहीयेत. Potiphar's house is not the end. पोटीवराचं घर अखेर नाहीये. Pharaoh is not the end. फारो अंत नाहीये. You go beyond all that. त्या सगळ्याच्या पलीकडे जायचंय. God was interested in setting the family. देवाला तो परिवार परत सेट करण्यात इंटरेस्ट होता. He used all of them. देवाने त्यात त्यांना सगळ्यांना वापरलं. Amen. आमेन. He used every one of them to settle that family. आणि देवाने सगळ्यांना मग त्यामध्ये वापरलं, तो एक परिवार परत सेटल करायला. See, God changes heart first. देव पहिले हृदय बदलतो. Reuben, who was very weak, रुबेन जो अतिशय अशक्त होता, he wanted to do the right thing, त्याला बरोबर ते काम करायचं होतं, but never had the courage to stand up. पण त्याला धाडस कमी पडलं, हिम्मत कमी पडली, See, उभं नाही राहिला. when they wanted to kill आणि Joseph, जेव्हा त्यांच्या मनात आलं की आपण योसेफाला ठार मारू, he tried to stop them, त्याने प्रयत्न केला रुबेनाने की आपण त्यांना थांबूया, but he didn't have the strength. पण तेवढी ताकद आणि धाडसच He was त्याच्यात not behaving like the oldest son. आणि तो थोरल्या मुलासारखा वागतच नव्हता. How God changed him? आणि देवाने बघा त्याला कसं बदललं. Years later, अनेक वर्षांनंतर when famine struck, दुष्काळ जेव्हा आला, Reuben stepped up. रुबेन पुढे आला. See, he acted like the oldest brother. थोरल्या भावासारखं सुद्धा एक वागणं असतं बरं, कारण तसं वागायला पाहिजे. तेव्हा मग रुबेन थोरल्या भावासारखा पुढे आला. He took responsibility. त्याने जबाबदारी घेतली की जबाबदारी माझी. He told his father, आणि वडिलांना म्हणाला, Joseph wants Benjamin. योसेफाला बन्यामीन पाहिजे डॅडी. I will stand as a surety for Benjamin. मी विसार म्हणून उभा राहतो, मी 100% खात्री देतो बन्यामीनाला मी परत आणीन, पण योसेफ म्हणतो बन्यामीन घेऊन ये. See, his heart was so changed. त्याचं हृदय बघा रुबेनाचं But the किती father बदललं. did not believe. पण वडिलांनी विश्वास नाही ठेवला. No. नाही म्हणाले वडील. He said, वडील म्हणाले, I cannot believe you. मी नाही तुझ्यावर विश्वास ठेवू शकत. You didn't take the responsibility. तू जबाबदारी before. घेतली नाही आजपर्यंत. Joseph? योसेफाविषयीनं पण तू जबाबदारी घेतली नाही. एवढे वर्ष योसेफ माझ्यापासून लांब झाला, आता बन्यामीन मी नाही देणार. Reuben said, रुबन म्हणाला, Daddy, I have changed. डॅडी मी बदललोय. You can take my 2 sons as a guarantee. माझ्या 2 मुलांना तुम्ही गॅरंटी म्हणून ठेवा. If I don't get Benjamin back, मी जर बन्यामीनला परत आणलं नाही, you can take away my children. माझी 2 मुलं तुम्ही घेऊन टाकू शकता. डॅडी मी आता बदललोय. That man who was unstable as water जो पाण्यासारखा चंचल रुबेन became a leader लीडर झाला who tried to correct the past. आणि भूतकाळ त्याने सुधरवायचा प्रयत्न केला की ते बरोबर नव्हतं, See? हे बरोबर आहे. What about Simeon and Levi? शिमोन आणि लेवीचं काय? They had anger issues. त्यांना राग, अनावर राग, They were violent people. अँगर इश्यूज, एकदम हिंसात्मक. The entire city of Shechem they destroyed. शकेम अख्खं नगर त्यांनी नाश केलं. Reckless people, असे म्हणजे निर्दयी म्हणायला हरकत नाही. ruled only by their emotions, फक्त भावनांद्वारे राज्य करणारे, not ruled by God's divine wisdom. देवाच्या दैवी ज्ञानात न चालणारे, एवढे रागीट, एवढे तापट. They were one of the worst offenders in Joseph's betrayal. आणि योसेफाचा हा जो काही प्रकार झाला त्याच्यामध्ये हे दोघं भाऊ जे होते ते सगळ्यात विरोधात गेलेले की त्यांनी हे ठरवलेलं. How did God change them?
देवाने त्यांना पण कसं बदललं बघा. Simeon humbled himself शिमोनाने स्वतःला नम्र केलं and later repented of all his past actions. आणि मागावून त्याने पश्चाताप केला. भूतकाळात त्याने जी काही कृत्य केली होती त्याविषयीनं तो म्हणाला, आय एम सॉरी. See, look at Levi. लेवी, His tribe later became the priests of Israel. नंतर लेवी कुळ इस्रायलचं याजक कुळ झालं. Yes. लेवी, Levites, they were given the Levi. authority over the sanctuary of God. लेव्यांना देवाच्या निवास मंडपावरचा अधिकार दिला गेला. लेवी कुळ देवाच्या याजकपणाचं कुळ झालं. See, their passion was redirected into holiness and service unto God. म्हणजे त्या लेवीमध्ये असलेला जो चुकलेला आवेश होता तो देवाने त्याचं हृदय बदलून देवाच्या मंदिरात, राज्यात आणि सेवेत आणला. The men who were once known for violence जी माणसं एकेकाळी हिंसेसाठी, मारामारीसाठी ओळखली and जायची even bloodshed, आणि रक्तपात करणारी माणसं म्हणून ओळखली जायची की ही नुसती भांडतात, they became the ones who handled sacrifices and the word of God. देवाचा शब्द आणि देवाची अर्पण हाताळणारी माणसं झाली. What about Judah? यहूदाचं काय? He was a selfish fellow, स्वार्थी होता फार, greedy and self-serving. फार स्वार्थी आणि लोभी. Instead of protecting Joseph, योसेफाला सुरक्षित ठेवायच्या ऐवजी he sold him for money. त्याने विकून टाकलं पैशासाठी त्याला. He cared more for profit than family. आणि त्याने नफा बघितला जास्त, परिवार आणि भाऊ नाही बघितला. पैसा पैसा चाहिए, खाली पैसा चाहिए. But years later, पण अनेक वर्षांनी Judah did something unbelievable. यहूदाने तर असं काहीतरी केलं ज्यावर विश्वास ठेवायला अवघड जातं. When Joseph, योसेफ as the ruler of Egypt, मिस्र देशाचा अधिकारी झाला तेव्हा he tested his brothers त्याने जेव्हा योसेफाने अधिकारी झाल्यावर आपल्या भावंडांना तपासलं and wanted to take the younger son Benjamin as a slave. आणि त्याला धाकटा बन्यामीन गुलाम म्हणून ठेवून घ्यायचा होता. Judah stepped up. यहूदा पुढे आला. बघा, The same man तोच तो who यहूदा once sold his brother into slavery ज्याने एके दिवशी आपल्या भावाला गुलाम म्हणून विकलेलं, तो यहूदा तेव्हा पुढे आला. now himself is offering himself as a slave to Joseph आता तो स्वतः पुढे येतो आणि म्हणतो, योसेफा मला गुलाम म्हणून ठेव, याला to सोडून दे. protect his younger brother त्याच्या Benjamin. धाकट्या भावाला बन्यामीनाला सुखरूप ठेवायला यहूदा पुढे येतो आणि म्हणतो की योसेफा मला ठेवून घे गुलाम Yes. म्हणून, याला सोडून दे. किती What a हृदय change. बदललं. व्हॉट अ चेंज. ओ माय गॉड, व्हॉट अ चेंज. I mean, he became selfless from selfishness. स्वार्थी होता ना, अगदी निस्वार्थी झाला. Say, खराब. willing to sacrifice himself for the family. स्वतःचा त्याग करायला तयार झाला. माझ्या फॅमिलीसाठी मी त्याग करीन. After that, त्यानंतर any battle that was fought by Israel, जे काही युद्ध इस्रायलने केलं, Judah used to be in front. यहूदा पहिलं पुढे जायचा, He used to sing. गाणी गायचा And God used to say, आणि देव म्हणायचा, keep the choir in front, you will win the battle. क्वायरला पुढे ठेवा, यहूदा असा सुंदर लीडर आहे, तुम्ही युद्ध जिंकालच. Ah, so much change. एवढा बदल यहूदा Judah एवढा means स्वार्थी, praise. इतका एवढा. Judah means praise. यहूदा म्हणजे स्तुती झाली. एवढा बदल आला. Today you know Judah as praise. आज तुम्हाला माहितीये, तुम्ही यहूदाला स्तुती म्हणून ओळखता, But what he was before, पण तो यहूदा आधी काय होता माहितीये? हा असा होता, he became a man of honor. तो मानास्पद माणूस झाला. And from his lineage came Jesus Christ, त्याच्या कुळातून येशू ख्रिस्त आले the lion, the tribe of Judah. आणि त्या यहूदाचं कुळ, सिंह. Amen. Amen. What about Dan? दान Dan was like the serpent, his father said. दान सापासारखा चतुर आहे असं बाप बोललेला. An adder in the path. आणि तो असं मार्गामध्ये snake in the चतुर, path. सापासारखाच येतो मार्गात. He was associated with deception आणि फसवणूक आहे याच्यामध्ये म्हणाले, वडील म्हणाले त्याच्याविषयी. and idolatry. आणि मूर्तीपूजक आहे हा. But his tribe later on, मागावून त्याचं कुळ they went little bit off, थोडस बहकलं, नाही असं नाही, but God did change him. पण देवाने त्यालाही बदललं. God included Dan in the final inheritance of Israel. आणि देवाने दानाला इस्रायलच्या सरते शेवटच्या वतनात आणलं. If you read in Ezekiel 48 verse 1, हेजेकिएल 48:1 वाचलं तर कळेल, he was added. त्याची भर देवाने टाकली त्यांच्यात. This shows यावरनं that कळतं God does not abandon his people देव त्याच्या लोकांना सोडत नाही बेटा. even when they fail. आणि ते लोक जरी अपयशी झाले ना तरी देव सोडत नाही. He gives them second chances देव त्यांना दुसरी संधी देतो and restores those who turn to him. आणि जे कोणी देवाकडे वळतात त्यांना देव पुनर्वसित करतो. What about Issachar? इसाखार He was strong, इतका बलवान, but he preferred ease and comfort. पण Lazy त्याला ना fellow, एकदम आळशी. त्याला नेहमी बघितलं तर आरामच करायचा आहे. passive, नेहमी असा शांत पडलेला आरामात. failed to take any kind of leadership at home. अजिबात घरामध्ये काही पुढारी पण घेतलं नाही. How did God change him? देवाने त्याला कसं बदललं? If you read So in वाचलं? 1 Chronicles 12:32, एक इतिहास 12:32 वाचलं तर कळेल. later his descendants became known for their wisdom and आणि understanding. मग त्याचं जे कुळ होतं ते समंजसपणा आणि ज्ञान या विषयीनं प्रसिद्ध झालं. इसाखार.
And of the children of Issachar, which were men that had understanding of the times, to know what Israel ought to do. एक इतिहास 16:2 12:32. 12:32 एवढा बदल आला मग त्याच्यामध्ये. एक इतिहास 12 अध्याय 32 वचन. आणि इसाखाराच्या संतानातले इस्रायलाने काय करावे असे समजण्यास काळाचे ज्ञान असलेले पुरुष निघाले. See that? इसाखाराच्या संतानातून. Issachar, fellow, only Issachar. sleeping. The अशी- father and mother used to say, कधी उठणार ते हो बिस्तरातून. ना, आई बाप काम त्याला कर, बघून काहीतरी म्हणायचे, कर. हा कधी उठायचा, अरे सकाळ झाली उठ रे बाबा. He became wise. तो इतका ज्ञानी झाला. One touch of God. देवाचा एक स्पर्श Your family will change. तुझी फॅमिली बदलेल. What about Benjamin? बनामीन, The father said he's a raving wolf. वडील म्हणाले हा लांडगा आहे माझ्या घरचा. अरे बापरे. Youngest fellow, but like a wolf. धाकटा पण लांडगा आहे. एक नाव अशी दिली बाबा. Because he was very fierce, very aggressive. काय एकदम अग्रेसिव्ह, एकदम असं म्हणजे येऊन हल्लाच, Amen. असा त्याचा स्वभाव. How did God change him? देवाने त्याला कसं बदललं. God used Benjamin's tribe to raise great leaders देवाने बनामीनाचं कुळ मोठे मोठे महान महान लीडर उभे करायला वापरलं. like King Saul राजा शौल जो आहे त्याच्यासारखी माणसं आली त्या कुळात. and Apostle Paul. प्रेषित पॉल सारखी माणसं बनामीनाच्या Apostle कुळात. Paul came from the tribe of प्रेषित Benjamin. पॉल, अपॉसल पॉल बनामीनाच्या कुळात आलाय. जो बनामीन कसा होता. See, even though he had an aggressive spirit, आणि जरी त्याचा असा हल्ला बोल आत्मा होता ना, God used it for his purpose. देवाने त्याच्या संकल्पांसाठी वापरला की हे सगळे हल्ले बोल तिथे नाही इथं कर. See? Amen. देवाच्या राज्यासाठी कर बाबा. The father tried and tried to change his children, but he could not do it. बापानी प्रयत्न केला केला, पोरं बदलावी, पोरं काय बदलले. Entire life was a struggle for Jacob. अख्खा आयुष्य याकोबासाठी संघर्षच झालं. What to do? He himself was a deceiver. काय करणार ना, तो स्वतः पण फसव्याच होता ना. But he changed later. पण नागावून बदलला. त्याची पण स्टोरी होती ना एसावा सोबतची, काल ते- संध्याकाळीच ऐकली आपण. And God changed the deceiving Jacob into Israel. पण देवाने त्यालाही बदललं. फसव्या याकोब इस्रायल झाला हो. Amen. आमेन. आणि ह्या त्या याकोबाची, त्या इस्रायलची संतानं. What do we learn from all काय this? शिकायला One मिळतो thing. या सगळ्यातून आपल्याला. God can change एक anybody. गोष्ट शिकायला मिळते, देव कुणालाही बदलू शकतो. तुला अवघड आहे, तुला अशक्य वाटतं, देवाला नाही. Say, just देवाला- say after this. बोला Say after me. बोला, माझ्या मागून बोला. Father, ते बाप्पा, you are the God who restored Joseph's family. योसेफाची फॅमिली तू पुनर्वसित करणारा देव. The God who turned pain into joy ज्या देवाने वेदना आनंदात बदलल्या and division into unity. आणि विभक्तपणा एकीत बदलला. Right now, आता यावेळेला I bring my family before you. माझी फॅमिली मी तुझ्या समोर आणतो. We are not perfect, Lord. आम्ही परिपूर्ण नाहीये. We have weaknesses. आमच्यात अशक्त कोणीच परिपूर्ण नाही. We सगळे have अशक्त आहेत. failures. आम्ही अपयशी आहे. We have bitterness. आमच्यात कडूपणा आहे, We have wounds. जखमा आहे. But I believe, पण माझा विश्वास आहे, just as you brought Jacob's family to Goshen, जसं तू याकोबाच्या फॅमिलीला गोशेन मध्ये आणलं ना, you will bring restoration into my home. तसं माझ्या घरात तू पुनर्वसन आणणार. Break every wall of misunderstanding, गैरसमजुतीची प्रत्येक भिंत तोड. jealousy, ईर्ष्या, anger, राग, bitterness. कडूपणा, Heal every wound caused by words, actions, or silence. कृत्यांमुळे, शांततेमुळे किंवा शब्दांमुळे ज्या काही जखमा झाल्या असतील त्या सगळ्या जखमा भरून काढ. Let forgiveness flow like a river in my आणि house. क्षमा माझ्या घरात दयेसारखी वाहू दे. Bring back the love that was lost. ते प्रेम जे हरवलंय ते परत आण. Let peace reign where there is strife. आणि जिथे संघर्ष तिथे शांतीचं राज्य आण. What the enemy meant for evil, let it be turned for me for good. शत्रूने जे वाईटासाठी योजलं ते माझ्या चांगल्याकडे नाही. What the devil tried to destroy, सैतानाने ज्याचा नाश करायचा ठरवलं restore it sevenfold for me. ते 7 पट मला पुनर्वसित करून दे. My family belongs to you. माझी फॅमिली तुझी आहे. And I declare आणि मी घोषित करत that आहे, your grace and love तुझी कृपा आणि प्रेम and unity will reign in my house. आणि ऐक्य माझ्या घरात राहणार. In Jesus' name, येशूच्या नावात I come before you मी तुझ्या समोर येत आहे. in my
season of waiting, माझ्या या प्रतीक्षा आणि वाट पाहायच्या काळात, in my season of struggle and pain, माझ्या संघर्षाच्या आणि वेदनेच्या काळात sometimes कधी कधी it feels like nothing is changing. असं वाटायला लागतं की काहीच बदलत नाहीये. And I wonder आणि मला विचार येतात, if you ever see my tears, तुला माझे अश्रू दिसतात की नाही? but I hold on to your promise, पण मी तुझ्या अभिवचनांना धरून राहतो, knowing that my Goshen is coming. हे जाणून की माझं गोशेन येत आहे. Strengthen me, Lord, मला शक्ती दे प्रभू. when I feel weak. जेव्हा मला अशक्त वाटतं, Encourage me मला प्रोत्साहन दे. when my faith is weak, जेव्हा माझा विश्वास अशक्त when my पडतो, faith is shaken. जेव्हा माझा विश्वास हादरतो, Help me to trust you, मला मदत कर तुझ्यावर विश्वास ठेवायला. even though I don't see a way out. जरी मला सुटकेचा मार्ग दिसत नाही, Just as you are working in Joseph's life, जसं तू योसेफाच्या जीवनात काम करत होता, even when he was in the pit, तो त्या खड्ड्यात असताना सुद्धा, even when he was falsely accused, आणि त्याच्यावरती खोटे आरोप ठेवले तेव्हा सुद्धा, even when he was in the तो prison, तुरुंगात असताना सुद्धा I know मला ठाऊक आहे you're working in my life too. माझ्या जीवनात पण तुझं काम सुरू आहे. I refuse to give up. मी हार मानायला नाकारतो. I refuse to be discouraged. मी नाराज होणार नाही. I refused to let the enemy steal my faith. मी शत्रूला माझा विश्वास चोरू देणार नाही. I declare मी घोषित करतो, that my breakthrough is coming. माझी नवीन सुरुवात जवळ आली My आहे. situation is turning around. माझी परिस्थिती बदलत आहे And I will see your hand move mightily in my आणि life. मला तुझा हात माझ्या जीवनात महान रीतीनं हलताना दिसणार आहे. Thank you धन्यवाद. for what you are doing behind the scenes. तू चित्रामागे जे करतोय त्याबद्दल तुला धन्यवाद. I praise you मी तुझी स्तुती करतो even before the answer comes. उत्तर येण्या अगोदरच. Because कारण for Joseph's family, योसेफाच्या फॅमिलीसाठी even while they were in a mess, ते बर्बादीत असताना सुद्धा you had preserved Goshen for them. तू गोशेन त्यांच्यासाठी ठेवलं होतंस. And I know आणि मला ठाऊक आहे you have prepared a Goshen for us. आमच्यासाठी पण तू गोशेन तयार केलंयस. And after you find all of us on our knees, आणि आम्हाला सगळ्यांना तू गुडघ्यांवरती आलेलं पाहिल्यावर, when you see all of us surrender before you, जेव्हा तुला दिसेल की आम्ही सर्वजण तुला संपूर्ण समर्पण करतोय, you will bring Goshen in our lives. मग तू आमच्या जीवनात गोशेन आणणार. Weeping may endure for the night, थोड्या वेळ किंवा रात्रभर रडणं चालेल, but joy will come surely in the morning. आनंद सकाळी येणार. And I'm waiting for it. मी वाट पाहत आहे And I will not give up. आणि मी हार मानणार नाही. Thank you, Father. देव बाप्पा तुला धन्यवाद. Praise God. तुझे आभार. Let's all stand up. सर्वांनी कृपया उभे राहा. आमेन. Everything will change for the better. Keep on trusting on God. सगळं चांगल्याकडे बदलेल. तुम्ही देवावर विश्वास कायम ठेवा. Don't give up. हार नाही मानायची. My God is on the throne. माझा देव सिंहासनावर आहे. He will change your situation. तो तुझी परिस्थिती बदलेल He will turn everything for good. आणि सगळं चांगल्याकडे नेईल. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Thank you, Father. प्रभू तुझे आभार. Thank you, Lord. तुझे आभार. Let us worship the Lord. आता Come. देवाची आराधना करूया आपण सर्वजण मिळून. हालेलुया. Thank you, Lord. मिट्टी को कुम्हार जैसे हाथों से अपने संवारे, वैसे कलामे खुदा रूह Yes, Lord. गूंदे और निखारे। मिट्टी को कुम्हार जैसे हाथों से अपने संवारे, वैसे कलामे खुदा रूह गूंदे और निखारे। Amen. ओ हो ले मुझे ले प्यारे यीशु। ओ हो ले मुझे ले प्यारे यीशु। ले
touch our life. प्यारे यीशु हो ले मुझे ले प्यारे यीशु भर मुझे भर प्यारे यीशु Let me tell you now, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. if you have turmoil at home, जर तुमच्या घरांमध्ये असा काही गदारोळ माजला असेल, don't give up. हार नका मानू. God is still on the throne. देव अजूनही सिंहासनावर He आहे. has prepared a Goshen experience for you. गोशेनचा अनुभव देवाने तुझ्यासाठी तयार केला He's आहे. working in your homes, तुझ्या घरात देव कार्य करत आहे. working in your families. तुझ्या परिवारात देव कार्य करत आहे. He's establishing each one of them. आणि प्रत्येकाला, तुझ्या घरच्या प्रत्येक माणसाला देव स्थिर स्थावर करत You may आहे. have 2 children, 5 children, 10 children. तुम्हाला 2 मुलं असतील, 5 असतील, 10 मुलं असतील, God is going to change them. देव त्यांना बदलणार आहे. Right now, some may be like wolves for you, आत्ताला कदाचित तुझी काही मुलं तुला लांडग्यांसारखी वाटत असतील others like serpent, आणि बाकीची मुलं तुला सापासारखी वाटत असतील unstable as water. आणि पाण्यासारखी काही चंचल वाटत असतील. God is still working in देव them. तरी त्यांच्या जीवनात काम करत आहे He's बेटा. bringing a reformation. आणि देव त्यांना परत बदलण्याच्या कामात आहे. So many parents have come and told me, अनेक आईबाप सध्याला माझ्याकडे येऊन मला सांगून जातात my children are changed की माझी मुलं बदलली आहेत, because they come for the meeting. कारण माझी मुलं सभेला येतात They are hearing the word of आणि God. माझी मुलं देवाचं वचन ऐकतात. And what we could not do, आणि आम्ही आईबाप म्हणून जे करू नाही शकलो, Pastor, you have done for them. पास्टर तुम्ही आमच्यासाठी केलं, I didn't do. मी नाही केलं. My God has done. माझा देव करतो बेटा, मी नाही करत, माझा देव करतो. And they will be like saints in your home. संतांसारखी तुमची मुलं तुमच्या घरात असतील. God will make a Goshen देव experience in your life. गोशेनचा अनुभव तुमच्या घरात उभा करेल. Never give up. कधीच हार मानू नका. Never give up. हार नाही मानायची. Are you saying your family is broken, तुम्ही असं म्हणताय की माझी फॅमिली तुटली, shattered? बरबाद झाली, My son is not coming to church. माझा मुलगा चर्चला येत My नाही, daughter is not coming to माझी church. मुलगी चर्चला येत They have नाही, become prodigals. उधळे झाले, उधळे, They have become wayward. ते वाईट मार्गाला लागले. Don't worry. नका काळजी करू, You keep coming. तुम्ही येत राहा, You keep praying. तुम्ही प्रार्थना You करत keep राहा, trusting in तुम्ही God. देवावर विश्वास ठेवत राहा. God will bring them. देव त्यांना आणेल. You cannot do it by force. आपण बळजबरीनं तर नाही करू शकत. You may have applied everything. तुम्ही सगळे प्रयत्न केले असतील, Being soft, तुम्ही त्यांच्याशी मृदू वागला असाल, being hard, कडकही वागले असाल, but it's not working. झाले म्हणजे सगळे प्रयत्न करून झाले, पण आता काही काम होत नाहीये. God will work. देव करेल. तो प्रयत्न कधी नाही सोडायचा. देव God will करेल, work. देव करेल. Today it is Canaan land, आज कनान देश आहे, but God is bringing them into submission in Canaan land. पण देव त्यांना कनान देशात समर्पण, अधीनता, आज्ञापालन शिकवतोय. Canaan means कनान म्हणजे brokenness, तुटकेपण, surrender. अधीन होणं. तुझं That is- शरण आलो मी आता, That is Canaan. ते कनान आहे. God is bringing you to your knees. देव तुला तुझ्या गुडघ्यांवर आणतोय. In fact, all of us, आपल्याला सगळ्यांनाच आणतोय. इनफॅक्ट the whole family, संपूर्ण फॅमिली, what a joy it will be किती आनंद होईल when ना, the whole family kneels down and जेव्हा prays. संपूर्ण फॅमिली रोज गुडघे टेकून प्रार्थना करेल. That home will be heaven on earth. ते घर म्हणजे पृथ्वीवरचं स्वर्ग बनेल. So now I'm going to pray for you. तर आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. If your case is like that, समजा तुमची केस अशी असेल, you can come up in front and I will pray for तर you. तुम्ही पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. If your family is broken and shattered समजा तुमची फॅमिली तुटलेली आहे, विखरलेली आहे, and you feel there is no hope, तुम्हाला असं वाटायला लागलंय की आता आम्हाला आशाच नाहीये, God is giving you hope. देव तुम्हाला आशा देत आहे. You don't call them wolf. तुम्ही त्यांना लांडगा म्हणू नका. You don't call them serpents. तुम्ही आपल्या मुलांना लांडगा, साप अशी नावं नका देऊ. Because one day you have to eat your own words. कारण मग एके दिवशी तुम्हाला तुमचे शब्द खावे लागतील. Because God is going to change कारण them. एके दिवशी देव त्यांना बदलणार आहे. God is going to bring them. देव त्यांना आणणार आहे. And the whole family will have a Goshen experience. आणि संपूर्ण फॅमिलीला गोशेनचा अनुभव And मिळणार आहे. Goshen celebration. आणि गोशेनचा आनंदोत्सव पूर्ण फॅमिलीत होणार आहे. Are you ready? तयार आहात? Should I pray now? प्रार्थना करू आता. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय I बापा, pray for these disturbed मी families. प्रार्थना करतो या सगळ्या डिस्टर्ब असलेल्या परिवारांसाठी. They are much disturbed about their families त्यांच्या फॅमिलीसाठी ते लोक फार विचलित and आहेत family members. आणि परिवारातल्या सदस्यांसाठी. But you have kept
Jacob's family as an example. पण याकोबाची फॅमिली तू एक उदाहरण म्हणून ठेवलं. How you can bring changes in everybody's life. कसं प्रत्येकाच्या जीवनात तू बदल आणू शकतो. And you call them patriarchs. आणि तू त्यांना मोठे संदेष्टे भक्त म्हटलास. Bible says in Acts they were 12 patriarchs. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये बायबल म्हणतं की ते संदेष्टे होते, 12 संदेष्टे, 12 भक्त. Father, देव बाप्पा, I pray for these families या परिवारांसाठी मी प्रार्थना करतो. that you restore them, तू त्यांना पुनर्वसित कर, change them. बदल त्यांना. Maybe it's not just आणि rebelliousness. कदाचित फक्त बंडखोरपणा नाही, Maybe your children are suffering with sickness कदाचित तुमच्या मुलाबाळांना काही आजारपण असेल, or mental disease, काही मानसिक आजार असेल, mental pressure, काही मानसिक दबाव असेल, demonic काही influence, सैतानी प्रभाव असेल, or unbelieving friends' influence. किंवा अविश्वासू मित्र मैत्रिणींचा प्रभाव असेल. And that's why they are not coming back to आणि God. म्हणून ती मुलं देवाकडे परत येत नसतील. But today we will break those पण powers. आज आपण त्या सगळ्या शक्त्या तोडूया. Lord, प्रभू, I place all these people into your hands. या सर्व लोकांना मी तुझ्या हातात देतो. Every devil सैतान which is working in these families' lives जो या परिवारांच्या जीवनात काम करत and आहे, in their members' lives, त्यांच्या फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर्स मध्ये काम करत I आहे, bind and break the power of मी the devil in बांधतो Jesus' name. सैतानी सामर्थ्य येशूच्या नावामध्ये. Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या नावात. Leave the families in Jesus' सोड name. ह्या सगळ्या फॅमिलीज येशूच्या Leave their नावात. sons and daughters in Jesus' सोड name. त्यांच्या मुला मुलींना येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या You have no नावात. authority. तुला अधिकार नाही. They belong to ते God. देवाच्या मालकीचे They आहेत. belong to ते Jesus. येशूंच्या मालकीचे They आहेत. will all go into Goshen. ते सर्व गोशेन प्रांतात जाणार. God is preparing them to go to Goshen. देव त्यांना गोशेन प्रांतात घेऊन जायला तयार करत आहे. God has prepared Goshen for them. देवाने त्यांच्यासाठी गोशेन तयार केलंय. And devil, करावा no matter शोधो. what you do, आणि सैताना तू काही कर, in Canaan they will not die. कनान देशात ते मरणार नाही. They will be changed in Canaan. ते कनान देशात बदलणार. And God is going to give them आणि Goshen. देव त्यांना गोशेन देणार. Every devil सैतान working in the children's lives, या सगळ्या मुला मुलींच्या जीवनात काम our करणारा spouses' lives, आणि नवरा बायकोच्या जीवनात काम करणारा, I bind and break the मी power in बांधतो Jesus' name. तुला येशूच्या नावात. गिळाव. Leave in Jesus' name. लिप. सोड येशूच्या नावात. You have no power. तुझ्याकडे You अधिकार have no नाही, authority. सामर्थ्य नाही. All the broken homes, सगळी तुटलेली घरं, reunite them in Jesus' name. सगळ्या तुटलेल्या फॅमिलीज परत एकत्र होऊ देत येशूच्या Bring them नावात. together in Jesus' name. त्यांना एकत्र आण येशूच्या नावात. Wherever they are gone, जिथे कुठे ते गेलेले असतील bring them back. त्यांना परत Let आण. them stay together. त्यांना एकत्र राहायला लाव. Let them worship together. त्यांनी एकत्र आराधना Let करावी them be असं कर. blessed together. त्यांनी एकत्र आशीर्वादित Let व्हावं. their house be a Goshen house. त्यांचं घर गोशेन बनावं In Jesus' name. येशूच्या नावात. Amen and amen and आमेन, amen and आमेन, amen. आमेन. Okay. धन्यवाद. Don't worry. काळजी करू नका. Don't lose your faith. विश्वास सोडू नका. God is in control. देवाचा ताबा आहे. God will take care. देव सांभाळून घेईल. And one day you will have a Thanksgiving prayer here. एके दिवशी तुम्ही इथे आभार प्रदर्शन कराल. As a family, एक फॅमिली म्हणून it will happen. असं होईल. For the glory of God. देवाच्या गौरवासाठी होईल. And you will say, आणि तुम्ही म्हणाल, this is my Goshen हे माझं गोशेन आहे, that God had given us. जे देवाने आम्हाला दिलं. Amen. आमेन. Praise God. Please Hallelujah. be seated. कृपया आपल्या जागी जाऊन सर्वांनी बसून घ्या.